नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मला वाटतं की माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. तर आजच्या आपल्या चर्चेमध्ये साधारणपणे बघा, आता यावर्षी होणारी जी परीक्षा आहे, ज्याला आपण महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणतो, 28 एप्रिलला जी होणार आहे, तर त्याची तयारी कशी करायची याच्याबद्दलचं ओरिएंटेशन किंवा त्याच्याबद्दलचा अप्रोच या संदर्भात आज आपण काही पीपीटी आणि पीडीएफच्या स्वरूपामध्ये चर्चा करणार आहोत. आणि जर समजा आपल्याला काही त्या चर्चेनंतर किंवा संवादानंतर काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरे द्यायचा मी प्रयत्न करेन. तर आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की या महिन्यातच आयोगानं ही जाहिरात प्रकाशित केलेली आहे, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची. आणि ती परीक्षा 28 एप्रिलला होणार आहे. आणि साधारणपणे ही जी परीक्षा असते ती जवळजवळ एक 9 विभागासाठी घेतली जाते. पण आत्ताच्या जाहिरातीमध्ये फक्त 3 विभागातल्या रिक्त पदांची संख्या त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि असं होतं अनेक वेळेला, पूर्व परीक्षेनंतर ह्या 3 सोडून उर्वरित जे काही 6 आहेत, तर त्यांच्यामधल्या रिक्त पदांची सुद्धा याच्यामध्ये समावेश होऊ शकतो. त्यामुळे आपण साधारणपणे हे दिलेल्या वेळेतच अर्ज करणं अपेक्षित आहे. आता त्याच्यानंतर जर बघायला गेलो आपण, आता मगाशी जसं सांगितलं तुम्हाला, हे याच्यात त्यांनी अन्न आणि नागरी सेवा प्रशासनामधलं जे निरीक्षक अधिकारी याचं जे पद नवीन आले, ते 9 पैकी फक्त त्यांनी 3च त्यांच्या जाहिराती दिलेल्या आहेत. म्हणजे राज्यसेवा परीक्षा, त्याच्यानंतर वनसेवा आणि स्थापत्य अभियांत्रिकी. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेला तर त्याची मुख्य परीक्षा सुद्धा टाइम टेबल त्यांनी जाहीर केलेला आहे. आता ही परीक्षा साधारणपणे बघा, पूर्व परीक्षा 400 गुणांची असते. आणि ह्या 400 गुणापैकी किती गुण पडले तर आपण राज्यसेवेसाठी पात्र ठरू शकू. आता राज्यसेवा नेमकं काय आहे, तर आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल, महाराष्ट्राचं जे काही प्रशासन आहे ते जवळजवळ 17.5 लाख कर्मचारी आणि त्यातच असणारे जवळजवळ 1.5 लाख अधिकारी यांच्या मार्फत जवळजवळ 35 खात्यांच्या मार्फत चालवलं जातं. आणि मग ह्या 35 खात्यातले सर्वात कनिष्ठ अधिकारी जे असतात, वर्ग 2 राजपत्रित अधिकारी किंवा वर्ग 1 राजपत्रित अधिकारी, त्यांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेतली जाते. आता ह्या राज्यसेवेमध्ये वर्ग 1 मध्ये जवळजवळ त्यांनी 16 कॅडर आणलेले आहेत. म्हणजे क्लास 1 अधिकारी 16 प्रकारचे केलेत. आणि क्लास 2 अधिकाऱ्यांची जी पदं आहेत ती 19 प्रकारची आहेत. आणि यावर्षीच्या जाहिरातीमध्ये त्या 16 वर्ग 1 पैकी त्यांनी फक्त 5च कॅडरची जाहिरात दिलेली आहे. आणि ती जवळजवळ 79 जागा आहेत. आणि त्याच्यातलं सर्वोच्च पद जे आहे ते म्हणजे डेप्युटी सीईओचा, जिल्हा परिषदेमध्ये किंवा मोठ्या तालुक्याचा जो काही बीडीओ असतो त्या पदावर त्याची नेमणूक होते. आणि ती 27 पदं आहेत. त्याच्यानंतर एपीओचं जे क्लास 1 पद आहे त्यातली 3 पदं दिलेली आहेत. आणि डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्री त्याची सुद्धा एक साधारणपणे 7 पदं आहेत. आणि अशा पद्धतीनं ते वर्ग 1ची 79 आणि वर्ग 2ची जवळजवळ त्यांनी 126 पदं अशी त्या 205 पदाची जाहिरात दिलेली आहे. आणि तुम्ही जर बघितला, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी, त्याच्यामध्ये सुद्धा साधारण जलसंधारण विभागामध्ये वेगवेगळे जे अधिकारी भरले जातात, तर त्याच्या 26 जागा, त्यामध्ये सुद्धा क्लास 1च्या 6 आणि क्लास 2च्या एक साधारण 26, म्हणजे अशा 32 जागा आहेत. आणि वनसेवेतल्या, ज्याला आपण म्हणतो एसीएफ, असिस्टंट कमिशनर फॉरेस्ट आणि आरएफओ, याच्या जवळजवळ त्यांनी एसीएफच्या काहीतरी 43 आणि आरएफओच्या 11 अशा 54 पदासाठी ती जाहिरात दिलेली आहे. आणि ह्या सगळ्यांची एकच परीक्षा होणार आहे. मग याचा अभ्यासक्रम कसा आहे तर तो आपण पुढे बघूया. आणि याच्यात आता जर तुम्ही बघायला गेला की समजा आपल्यापैकी बरेच जण राज्यसेवेसाठीच पात्र ठरतात. मग या राज्यसेवेसाठी जे काही 205 पदं आहेत, त्या 205च्या 12 पट, म्हणजे साधारण तुम्ही धरून चाला की 2,500 उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड होणार. आता महाराष्ट्रातनं जवळजवळ या परीक्षेसाठी जी काही लास्ट डेट आहे तोपर्यंत एक 3 लाख अर्ज येतील. आणि त्या 3 लाखातनं साधारणपणे हे 2,500 मुख्य परीक्षेला निवडले जाणार. मग त्याच्यात आपली निवड झाली पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर साधारणपणे जो दिलेला अभ्यासक्रम आहे
त्याच्यानुसार तयारी करताना आपल्याला टार्गेट ठरवायला पाहिजे. आणि मग इथे जर बघायला गेला तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना दिसेल की 2023 ची जी काय राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली त्यावेळेला त्यांनी 700 जागांच्यासाठी मुख्य परीक्षेसाठी 5,000 जणांना निवडलं होतं. आणि त्याच्यातलं जे ओपनचं मेरिट आहे ते 108 पर्यंत गेलं होतं 2023 मध्ये. 2022 ला बघितलं तर ते मेरिट 107 पर्यंत गेलं होतं. आणि इंजिनिअरिंगच्या ह्याच्यातलं जे मेरिट आहे ते 101 ला गेलं होतं. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग मधले सुद्धा 98 पर्यंत गेलं होतं. आणि गेल्या काही परीक्षेतले जर समजा आपण बघितले राज्यसेवेतले कट ऑफ जे आहेत आताच उल्लेख केल्याप्रमाणे 5,000 जणांची मुख्य परीक्षेला गेल्या वेळेला जी निवड झाली त्यातला शेवटचा ओपन मधला उमेदवार 108चा होता. 22 मध्ये जवळजवळ 10,000 जणांना निवडलं होतं. त्यामध्ये ओपनचे जवळ निम्मे पकडा तुम्ही 5,000 उमेदवार त्याला 106.5 म्हणजे 107 होते. आणि त्यात 2021च्या ह्याच्यामध्ये त्यावेळेला दोन्ही पेपर मधलं म्हणजे पेपर 1 आणि 2 ह्याच्यातलं 400 मार्कांचा विचार केला जायचा. आणि त्यावेळेला जे 3,000 उमेदवार आले त्याच्यातला शेवटचा तो 204चा होता. 2019 मध्ये 197 ते सगळ्यात कमी गेलेलं मेरिट. आणि 2018 मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 247. आणि असं जर तुम्ही बघितला तर आता 2024 मध्ये जागा भरल्या जाणार आहे 205. त्यामुळे 2460 जणांना त्यांनी मुख्य परीक्षेला घेतील. त्यामुळे यावर्षी जर समजा माझी 100% पूर्व परीक्षेला निवड व्हायची असेल तर मला 120 गुण कुठल्या परिस्थितीत पाडायला पाहिजे. मग आता हे पाडायचं झालं तर काय करायला पाहिजे. तर आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल पेपर 1चाच अभ्यासक्रम हा या परीक्षेमध्ये विचारात घेतला जातो. मग त्यातल्या 100 पैकी जवळजवळ समजा मी एक 60 प्रश्न बरोबर सोडवले आणि उरलेल्यातले की जे काही 40 आहे त्यापैकी 30ची उत्तरं काढली आणि उत्तर काढण्याची काही कौशल्य ते आत्मसात केली तर साधारणपणे मला 120 पर्यंत जायला काही अवघड जाणार नाही. आता इथं आपण काय करूया की ह्या पीपीटी बरोबरच एक पीडीएफ आहे. त्या पीडीएफची पहिल्यांदा आपण बघूया आणि त्याच्यानंतर मला वाटतं की बाकीची आपल्याला चर्चा करायला खूप सोपं जाईल. तर मी इथं आपल्यासाठी ती पीडीएफ शेअर करतोय. आता ही पीडीएफ इथे शेअर केली तर मला वाटतं की एक मिनिट. तुम्हाला लिंक मिळाली ना? ओपन ओपन करा म्हणजे बरं पडेल. आता ते पीडीएफ मध्ये जर तुम्ही बघितला तर आपल्याला ह्या परीक्षेमध्ये आपण मगाशी भेटले टार्गेट आपलं 120 मार्कांचं आहे. तेवढं जर साध्य करायचं झालं तर ह्या नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये जे काही 100 प्रश्न असतात तर त्या 100 प्रश्नांच्या तयारीसाठी आपल्याला एकच मिनिट. तर ह्या सामान्यतः पेपर 1 मध्ये जे काही 100 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे टॉपिक तर ते आपण पुढे सविस्तर बघूया. मग अशी जसं आपल्याला दाखवली ती जाहिरात 205 राज्यसेवेतले. त्याच्यानंतर ह्याच्यातले स्थापत्य अभियांत्रिकीचे 26 आणि 6 आणि वनसेवेतले क्लास 1चे जर बघितलं त्याच्यासाठी हे किती 54 अशा जवळजवळ एक साधारण आपण बघत गेला तर 274 पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा. मगाशी जसं सांगितलं क्लास 1चे 16 कॅडर आहेत. पण यावेळेला त्यांनी फक्त 5च कॅडरचे सध्या रिक्त पदं जाहीर केलेत. कदाचित मुख्य परीक्षेच्या अगोदर ही उर्वरित 16 पैकी काही यांचा समावेश याच्यात होऊ शकतो. त्यानंतर वर्ग 2 ची जी कॅडर्स आहेत ती 19 त्यातली यावेळेला त्यांनी फक्त 7च जाहीर केलेत रिक्त पदं. उरलेल्यातला सुद्धा उर्वरित बाकीच्यांची सुद्धा जाहिरात नंतर येऊ शकते. सेम थिंग सुरुवातीला जसं सांगितलं तसं ह्या 9 वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहेत तर त्यांची जाहिरात सुद्धा येऊ शकते. आणि त्याच्यामुळं आपण अर्ज करून 28 एप्रिलची जी काही मुख्य पूर्व परीक्षा आहे त्याला अपीयर व्हायला पाहिजे. आता ही सगळी माहिती आयोगाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेच. आता हे जी काही जागा मगाशी सांगितल्या 2024 मधल्या 205 त्याच्यामध्ये डेप्युटी सीओच्या 27 जागा आहेत. आणि दुसऱ्या ज्या आहेत ते सहाय्यक संचालक MFAS तर त्याच्यामध्ये ते अकाउंट्स मधलं आपण BCom वगैरे असावं लागतं. इतरांना त्यासाठी पात्र धरत नाहीत. पण उर्वरित जी पदं आहेत तर त्यांच्यासाठी
त्यातले ARTO किंवा इतर काही पदं सोडली तर सर्वसाधारण पदवीधर त्यासाठी पात्र ठरू शकतो. सेम थिंग इज विथ इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये त्यांनी 32 ही याची वनसेवेची 32 ACF आणि 11 RFO. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा त्यांनी 6 पदं क्लास 1ची दिलेत, 20 पदं क्लास 2ची दिलेत, असे 26. असं सगळं म्हणून 250-300 जागांसाठी ही पूर्वपरीक्षा होणार. ही जागांची संख्या आता मगाशी आपण बघितलं की गेल्या वर्षी 700 जागा होत्या. आता जरी समजा 250-300 असल्या तरी नंतर मुख्य परीक्षेच्या अगोदर ही संख्या जवळजवळ डबल जाऊ शकते. 600-650 होऊ शकतात. त्यामुळे यावेळेला डेप्युटी कलेक्टरच्या जागा नाहीत का, तहसीलदार नाही किंवा DYSP नाही म्हणून बरीच मुलं अर्ज करत नाहीत. तसं करणं धोक्याचं आहे, कारण ते नंतर त्याच्यात ऍड करतातच. मग आता अभ्यासक्रम जर बघितला तर पेपर 2 आहे तो फक्त क्वालिफाईंगचा आहे. मग त्याच्यात जे 80 प्रश्न, प्रत्येकाला 2.5 मार्क, तर त्या 200 पैकी 67 जर मार्क पडले, म्हणजे जे उतार्यावरचे 50 प्रश्न आहेत ते जरी उतारे व्यवस्थित सोडवले तर आपण हे क्वालिफाईंग मार्क 67 जे आहेत 200 पैकी ते मिळवू शकतो. त्यानंतर मग पेपर 1च्या 7 घटकावरती जे 100 प्रश्न आहेत त्याच्यात आपण बघितलं की 60 प्रश्न जर अचूक सोडवले तर 120 पर्यंत जाऊ शकतो आणि आपली निवड ओपन कॅटेगरीतून होऊ शकते. साधारणपणे तयारी करताना कॅटेगरी कुठली असू दे, ओपनच्या मेरिटनुसार जर तयारीची दिशा ठरवली त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो. आता आम्ही काय केलंय तर ही परीक्षा आतापर्यंत 10 वेळा झालेली आहे. राज्यसेवा पहिली 2013ला झाली होती, 2021 मध्ये कोविडमुळे झाली नाही आणि आता 2023 मध्ये 10वी झाली, आता ही 11वी असणार आहे. मग आता गेल्या साधारणपणे 10 पेपरमध्ये जे अभ्यासक्रमातले जे काही 7 टॉपिक दिलेले आहेत पेपर 1चे, तर त्यात पडणाऱ्या का विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सर्वसाधारण संख्या, तर इथं दाखवल्याप्रमाणे इतिहास आणि राष्ट्रीय चळवळ 15 प्रश्न असतात, म्हणजे 30 मार्क. भूगोल, महाराष्ट्र, भारत किंवा जगाचा, त्यावरती 15 प्रश्न, मग 30 मार्क झाले. त्यानंतर राज्यव्यवस्था आणि शासन 15 प्रश्न, 30 झाले. अर्थकारण आणि समाजकारण 15 प्रश्न, मग प्रत्येकी 2 मार्क असतात, त्यामुळे 30. त्यानंतर परिस्थिती, जैवविविधता आणि हवामान बदल, त्याच्यामध्ये 10 प्रश्न, मग तिथे 20 मार्क झाले. आणि विज्ञानावरती 15च्या ऐवजी अलीकडच्या काळात 20-21 विचारले जातात. आता सरासरी अशी जरी काढली असली तरी विज्ञानावरती मात्र विचारलेल्या प्रश्नांची संख्या जास्त आहे, 21. आणि हे जे इकॉलॉजी आहे त्याच्यावरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या 5 ते 6. चालू घडामोडीवरती 15. मग आता यातले जे काही 15 प्रश्न कुठले असतात, मग आपण काय करायचे, आता इथे 7 टॉपिकचे असे 100 काय झालेत मुद्दे दिलेत. मग एक मुद्दा म्हणजे एक विषय असा समजायचा आणि त्याचा आपण अभ्यास करायचा. मग आता भारताचा इतिहास आणि राष्ट्रीय चळवळ बघितले 15 टॉपिक कुठले आहेत ते, तर प्राचीन भारताच्या इतिहासावरती 4 प्रश्न येतात, मग ते 4 टॉपिक मानायचं. मध्ययुगीन भारताचा इतिहास 3 प्रश्न सरासरी असतात, 3 टॉपिक. मग आधुनिक भारताचा इतिहास सरासरी 4 प्रश्न येतात, मग ते 4 टॉपिक. भारतीय राष्ट्रीय चळवळ जी आहे तिच्यावरती उर्वरित एक आता हे 4 आणि 4 8 झाले, म्हणजे किती 12 आणि 3 15, म्हणजे राष्ट्रीय चळवळ 4. मग आता बऱ्याच वेळेला हे काय आहे की वितरण हे प्रश्नांचं असं राहत नाही. अनेक वेळेला काय होतं, भारतीय राष्ट्रीय चळवळीवरती 2023 मध्ये 9 प्रश्न विचारले होते. काही वेळेला सरासरी 5 जरी असले तरी प्रश्नांच्या ह्याच्यात फरक होतो. मग आता ह्या प्रत्येक ह्याच्यात हे जे 15 टॉपिक दिलेले इतिहासातले, तर त्याची तयारी करण्यासाठी आपण काय करायचं, आता 28 एप्रिल आपली पूर्व परीक्षा आहे. मग आपल्याला मिळणारे दिवस किती आहेत, तर पूर्ण फेब्रुवारी महिना मिळतो. जानेवारीतले एक 20 पकडूया, तर 28 आणि 20 ते 48 होतात. आणि मार्चमध्ये आपल्याला 30 मिळतात, ते 78 झाले. आणि उरलेले जवळजवळ 28 एप्रिलला परीक्षा आहे, म्हणजे अजून एक 30 दिवस पकडूया, तर सर्वसाधारणपणे आपल्याला 100 दिवस मिळतात. तर 100 दिवसात मला 100 प्रश्न म्हणजे 200 गुणांचा अभ्यास करायचा आहे. आणि मग त्यातले साधं गणित धरलं तर लक्षात येईल तुमच्या की साधारणपणे एका प्रश्नाची तयारी करायला आपल्याला एक दिवस साधारणपणे असा मिळू शकतो. मग आता सिंधू खोरे किंवा जो प्राचीन भारतातले जे 4 टॉपिक आहेत त्यात वैदिक संस्कृती, बौद्ध आणि जैन धर्म आहे, मौर्य साम्राज्य किंवा इतर ज्या काही घरांनी राज्य केलं, आणि सातवाहन व कातक हे महाराष्ट्रातले. तर ह्या 4 जणांचा जो काही प्राचीन इतिहास आहे 4 घटकांचा, आपला 4 दिवसात झाला पाहिजे. साधारण सरासरी आपण एक 5 तास जरी अभ्यास केला
तर एक एक टॉपिक तो संपू शकतो. आणि याच्यासाठी शक्यतो जी पुस्तकं वापरावीत ज्याचा म्हणजे यू कॅन कन्सिडर दॅट पर्टिक्युलर रेफरन्स बुक ॲज अ सोर्स. मग ते सोर्स साधारण बघायला गेला तर महाराष्ट्र शासनाची पाठ्यपुस्तक महामंडळं जी आहेत, म्हणजे 11वीचं जुनं जर इतिहासाचं पुस्तक तुम्ही वाचलं तर त्यातला जेवढा काही प्राचीन इतिहास दिला आहे तो ह्या 4 प्रश्नांच्या तयारीसाठी पुरेसा आहे. काही जण NCERTची पुस्तकं वापरतात, वापरायला काही हरकत नाही. पण आपण लक्षात ठेवावं की आपल्याला फक्त 4च प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळं त्यासाठी 11वीच्या महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक महामंडळाच्या पुस्तकात जो काही इतिहास दिला आहे तेवढा पुरेसा ठरतो. मग तसंच मध्ययुगीन, तर मध्ययुगीनवरती आतापर्यंत 3 ते 4 आलेले आहेत, काही वेळेला जादा सुद्धा आलेत. पण सरासरी जर 3 मांडले तर त्यात दिल्ली सल्तनत आणि मुघल साम्राज्य, भक्ती आणि सुफी चळवळ, बहामनी, विजयनगर आणि मराठा साम्राज्य त्याच्यावरती एक एक प्रश्न. आणि जो साधारणपणे आपल्याला भारताचा आधुनिक इतिहास म्हणजेच त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी भारतातल्या संस्थानांच्यावर केलेली युद्ध असतील, त्यांनी केलेले जो कारभार, आर्थिक कारभार किंवा बाकीचे काही सुधारणा असतील, तर ह्याच्यावरती आधारित साधारणपणे 3 ते 4 प्रश्न. आणि उरलेली आपली भारतीय राष्ट्रीय चळवळ, तो इतिहास साधारण आपला 1885 पासून सुरू होतो आणि 1947ला संपतो. आणि दरम्यानच्या काळात मग ब्रिटिशांनी केलेले कायदे, आपल्याकडे झालेल्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा, शिक्षण संस्था किंवा त्याच्याबद्दलच्या समित्या, वर्तमानपत्र, लिहिलेली पुस्तकं, त्यानंतर क्रांतिकारकांचा आणि राष्ट्रवादाचा उदय आपल्यातला, काँग्रेसबरोबर इतर पक्ष, त्यांचे काही नेते असतील, त्यानंतर शेतकरी आणि कामगार चळवळी, त्यानंतर महत्वाच्या ज्या स्वातंत्र्य चळवळी ज्या काही 4 आहेत, मग त्यातली स्वदेशी जी महात्मा गांधीच्या नेतृत्वाशिवाय झाली, असहकार, सविनय आणि भारत छोडो ह्या महत्वाच्या. आणि पॅरल मुवमेंट भारताची जी फाळणी झाली तर ती मुस्लिम लीग आणि फुटीरतावाद. त्यानंतर स्वातंत्र्य भारतामध्ये सुद्धा संस्थानं विलिनी झाल्यानंतर त्यांची जी काही राज्य पुनर्रचना करण्यात आली, त्यातलं संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन आणि जवळजवळ आतापर्यंतचा जो इतिहास आहे या सगळ्यावरती आधारित मिळून एक 15 प्रश्न असणार आहेत. आता हे प्रश्न कसे येऊन गेले किंवा त्याची परीक्षा कशी तयारी करायची याची चर्चा आपण पुढे करूयात. मग भूगोलबाबत सुद्धा असे 15 टॉपिक. मग भूगोलचे 15 टॉपिक कुठले आहेत तर आपल्याला काय झालं, भौतिक, आर्थिक आणि सामाजिक असा त्यांनी दिलेला आहे भूगोल. मग जगाच्या भूगोलावरती तसे 3 घटक, भारताचे 3, महाराष्ट्राचे 3. शक्यतो असं दिसतं की महाराष्ट्राच्या भौतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोलावरती आले तर एखाद दुसरा प्रश्न येतो. त्यामुळे ती संख्या कधी 3-4 पेक्षा जास्त जात नाही. पण जवळजवळ एक 7 ते 8 प्रश्न जगाच्या भूगोलावरती आणि उर्वरित महाराष्ट्राच्या भूगोलावरती. मग यातले जे टॉपिक सुद्धा इथं असे 15 टॉपिक दिलेले आहेत. म्हणजे काय करायचं, आपलं टाइम टेबल तयार करताना आपण बघितलं की आपल्याकडे 100 दिवस आहेत. मग इथे 100 टॉपिक दिलेले आहेत. मग आता इतिहासाचे 15 टॉपिक आहेत. मग सलग असे 15 दिवस करायच्या ऐवजी इतिहासाचे पहिले साधारणपणे आपण काय करूया, 3 किंवा 5 टॉपिक, किंवा तुम्ही 5 घटक करू शकता किंवा 3 घटक करू शकता. मग आता जर समजा मी 5 केले तर माझं काय होणार की इतिहासातले 15 पैकी 5, जर समजा 5 वेळा मी असे 5 टॉपिक म्हणजे काय म्हणतात टप्पे केले, तर पहिल्या टप्प्यात इतिहासातले माझे 3 टॉपिक, भूगोलमधले 3 टॉपिक, त्यानंतर पुढं जो काही राजकारण आणि शासन, आता आयोगानं जो अभ्यासक्रम दिला आहे त्यात हे 5 टॉपिक आहेत: संविधान, राजकीय व्यवस्था, पंचायत राज्य, सार्वजनिक धोरण आणि मानवी हक्काच्या समस्या. तर अभ्यास करताना आपण असाच केला पाहिजे. बरं, मागे सांगितलं मी पाठ्यपुस्तक महामंडळ, महामंडळाचं जे पाठ्यपुस्तक महामंडळाचं जे पुस्तक आहे, समजा मी पॉलिटीचं पुस्तक घेतलं 11वी आणि 12वीचं आणि ते सगळे वाचत गेलो तर त्याचा फायदा होत नाही. तर त्या पुस्तकामध्ये हे संविधान, व्यवस्था, पंचायत राज, सार्वजनिक धोरण आणि मानवी हक्क समस्या याबद्दल जे काही माहिती दिली तीच वाचायला पाहिजे. आणि ती वाचताना त्यातलं काय महत्वाचं आणि काय महत्वाचं नाही हे खालच्या 15 टॉपिकच्या सहाय्याने समजू शकतं. मग इथे आपल्याला मगाशी जसं सांगितलं, समजा 5 टप्प्यात मी करतोय तर पहिल्या टप्प्यामध्ये मी काय करणार की प्राचीन इतिहास घेतला, त्यानंतर 3 दिवस ते केलं. नंतर मी काय केलं, 3 दिवस जगाचा भूगोल वाचला. नंतर 3 दिवस काय केलं, मी भारतीय राजकारणातलं संविधान घेतलं. नंतर मग पुढच्या टप्प्यामध्ये ते परत उरलेले 2-2 टॉपिक जे आहेत, म्हणजे पहिल्या टप्प्यात पहिला टॉपिक सगळा संपवला प्रत्येक घटकातला, दुसऱ्या टप्प्यात दुसरा टॉपिक संपवायचा, तिसऱ्या टप्प्यात तिसरा, चौथ्यात चौथा, पाचव्यात पाचवा केलं तर मग काय होतं, एकच विषयावरती कॉन्सन्ट्रेट न राहता सगळ्या विषयाची आपली काय होते तयारी होऊन जाते. आणि
हे फार महत्वाचं आहे. कारण या परीक्षेची तयारी करताना कुठल्याही एका घटकावरती जास्त जोर दिला की तुम्ही पास होता असं होत नाही. सर्व घटकावरती सारखाच जोर आपल्याला द्यायला पाहिजे. आता हे झालं पॉलिटी आणि गव्हर्नमेंट. नंतर आर्थिक आणि सामाजिक विकास. यात आयोगानं अभ्यासक्रमात 5च टॉपिक दिलेत. म्हणजे पहिले दिलेले शाश्वत विकास, गरिबी, समावेश, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातला उपक्रम. आणि उर्वरित 5 टॉपिक मात्र अभ्यासक्रमात नमूद नाही, पण दरवर्षी त्या 5 टॉपिकवरती प्रश्न येतात. म्हणजे सार्वजनिक युक्त भारतीय अर्थव्यवस्थेतलं, विदेशी व्यापार, बँकिंग, उद्योग आणि शेती. याच्यावरती नाही म्हणायला गेलं तर एक दोन प्रश्न येतातच. त्यामुळे इथे आपल्याला काय, वरती आपण बघितलं प्रत्येकात 5 5 घटक होते. इथे मात्र आपल्याला मूळ असे 10 घटक आहेत. आणि त्याच्यावरती प्रत्येकी जर समजा आपण एक दोन मुद्दे धरले, म्हणजे आता शाश्वत विकासात काय वाचायचं, तर वाढ आणि विकास, मग त्यातलं MDG, SDG, मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि खूप चांगली माहिती आहे 11वीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकात दिले. मग आता इथे जी नावं दिलेली आहेत, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, 11वी 12वीची पुस्तकं घ्यायची. त्यात सुद्धा 11वीचं पुस्तक फार महत्वाचं आहे. आणि इथे जे मुद्दे दिलेत, तर ते मुद्दे पुस्तकात बघायचे. आता समजा मी 11वी 12वीचं आर्थिक आणि सामाजिक विकासाचं पुस्तक घेतलं, मग काय वाचणार मी त्याच्यातलं, तर इथे दिलेले हे 15 मुद्दे. मग वाढ आणि विकास, मग त्यात काय वाचायचं ते दिले. आर्थिक सुधारणा त्यात दिलेल्या आहे. मग आता हे दोन जे आहेत पहिले 2 टॉपिक, ते कशाशी संबंधित आहेत, शाश्वत विकासाशी. उरलेले 2 टॉपिक 48 49 ते गरिबीसाठी. समावेशक त्याच्यासाठी उरलेले 2. असं करून हे सगळे असे 15 टॉपिक घेतलेत आणि ते 11वी 12वीच्या पुस्तक वाचण्याचा फायदा होतो. परिस्थिती जैव विविधता, हवामान बदल याच्यावरती 10 जरी प्रश्न सरासरी असले, तर काही वेळेला त्याच्या 5 6 प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्यातले 3 महत्वाचे टॉपिक, एक म्हणजे इकॉलॉजी, दुसरा बायोडायव्हर्सिटी आणि तिसरा ग्लोबल वॉर्मिंग. आणि यात जर बघितले 2 2 प्रश्न विचारलेले आहेत. मग आता ह्या 2 2 प्रश्नाचे 2 2 मुद्दे कुठले, तर ते सुद्धा इथे दिलेत. म्हणजे इकोसिस्टीम मध्ये काय वाचायचं, पर्यावरण संतुलन त्यात काय वाचायचं, बायोडायव्हर्सिटी मध्ये काय बघायचं, ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषणामध्ये कुठले महत्वाचे. आणि याच्यासाठी सुद्धा 11वी 12वीची पुस्तकं उपयुक्त आहेत. आता नंतरचा जो टॉपिक आहे सामान्य विज्ञान. आता इथं 15 जरी लिहिलं असलं तरी इथं जवळजवळ 21, काही वेळेला 25 26 प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे असे जवळजवळ 20 टॉपिक दिलेले आहेत. आणि त्याचं मग महत्वाचं ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, मानवी विज्ञान, आरोग्य विज्ञान, त्यानंतर आहारशास्त्र याच्यावरती. आणि नंतरचा जो काही चालू घडामोडीचा जो टॉपिक आहे, त्याच्यावरती साधारण 15 14, काही वेळेला 10, 15पेक्षा जास्त विचारलेले आहेत, कमीच विचारले गेलेले आहेत. आणि याचा अभ्यास करताना आता वरचे जे टॉपिक आपण बघितले, तर त्यातल्याच चालू घडामोडी म्हणजे ऐतिहासिक, भौगोलिक चालू घडामोडी असतील, राजकीय असतील, आर्थिक असतील, मग त्या प्रादेशिक पातळीवरच्या, देश पातळीवरच्या, जगातल्या असं वगैरे येतं. मग तसं पेपर 2. आता पेपर 1 मधले 100 प्रश्न आपण बघितले. आणि त्याचा अभ्यास करताना तुम्हाला सांगितलं की आपण 5 टप्प्यात करू शकतो, 3 3 मुद्दे. रोज एक एक मुद्दा घेतला तर 100 मुद्देच आहे, 100 दिवस आहेत. आणि रोज एक एक मुद्दा घेऊन त्याचा अभ्यास केला तर तो पुरेसा होऊ शकतो. संदर्भ साहित्य म्हणून 11वी 12वीची पाठ्यपुस्तक महामंडळ किंवा NCERTची पुस्तकं फार उपयुक्त ठरू शकतात. आता पेपर 2 मध्ये सुद्धा 7 टॉपिक आहेत. मग त्यातले सगळ्यात जास्त प्रश्न आकलनावरती असतात. म्हणजे ज्ञानाचं आकलन तुम्हाला योग्य पद्धतीने होतं की नाही हे तपासण्यासाठी जवळजवळ 10 उतारे, म्हणजे 8 उतारे असतात. आणि मराठी इंग्रजी भाषेचं आकलन समजण्यासाठी 2, असे 10. तर आपल्या 80 पैकी 50 प्रश्न उतार्यावरतीच असतात. आणि त्यामुळे त्या उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरं काढायला मला जर चांगलं जमलं, आणि आपण बघितलं की ते एका प्रश्नाला 2.5 मार्क आहेत, 67 मार्क आपण धरून दिलं, 75 मार्क पाडायचे असतील, तर त्या 50 पैकी 25 प्रश्नांची माझी अचूक उत्तर आली पाहिजेत. म्हणजे उतारावरच्या 50 पैकी 25 प्रश्नांची जरी अचूक उत्तरं सोडवली मी, बाकीची काही जरी तयारी नसली, तरी सुद्धा ह्या पेपरमध्ये मी क्वालिफाय होऊ शकतो. कारण इथं 67 मार्कच पाडायचे आहेत. आता 25 उत्तर लिहिली तर प्रत्येकी 2.5 बरोबर जर आली, तर 25 गुणिले 2 केले की 50, आणि अर्ध झालं 12.5, 62 जातात. आणि अजून एखादं समजा ते निर्णय क्षमता आहे किंवा बेसिक न्यूमरसी आहे, त्यानंतर लॉजिकल रिझनिंग आहे, तर त्याच्यातला एका दुसरा प्रश्न सोपा असतोच. त्यातनं आपली चांगली तयारी होऊन, आता त्यातला दुसरा टॉपिक दिला आहे संवाद कौशल्यासह परस्पर कौशल्य. याच्यावरती आतापर्यंतच्या 10 पैकी एकही प्रश्न नव्हता.
तार्किक आणि ज्याला आपण लॉजिकल रिझनिंग अनालिटिकल ॲबिलिटी म्हणतो, त्यावरती 10 प्रश्न दरवेळेला आलेले आहेत. निर्णय क्षमता आणि समस्या सोडवणूक 5. आता काही जण काय करतात, त्या निर्णय क्षमतेमध्येच ते संवाद कौशल्य, परस्पर कौशल्य त्याच्यात आणतात. त्यानंतर मानसिक क्षमता म्हणजे मेंटल ॲबिलिटी 7. त्यानंतर बेसिक न्यूमरिस्टिक किंवा संख्यात्मक किंवा अंकगणित ज्याला म्हणतात 8. आणि मराठी आणि इंग्रजी भाषा आकलनवरचे 2 उतारे असतात. आणि ह्या उतार्यांचा दर्जा हा 10वी-12वीचा असो, त्यापेक्षा जास्त असत नाही. आता या पेपर 2ची तयारी करताना आपण काय करायचे, उतारे कुठले असतात, तर आता ऐतिहासिक घटनावरचे उतारे विचारले जातात. आणि आतापर्यंत 10 परीक्षामध्ये आपण जर बघितलं, पहिल्या काही परीक्षामध्ये उतार्यांची संख्या 10 नव्हती, काही वेळेला 12 सुद्धा उतारे विचारलेले आहेत. त्यामुळे गेल्या 10 परीक्षामध्ये विचारलेल्या उतारांची जर संख्या बघितली तर ती 110 पर्यंत जाते. आणि मग ते 110 उत्तरांचे जे विषय कुठले होते हे इथं हे वर्गीकरण केलेलं आहे. मग ऐतिहासिक घटनावरती साधारणपणे हे 3 प्रकारचे उतारे असू शकतात. साधन संपत्ती, पर्यावरणविषयक बाबी म्हणजे भूगोल, त्याच्यावरती असे एक साधारण 7 प्रकारचे उतारे. राजकीय क्षेत्रावरती एक साधारण असे 6 प्रकारचे. आर्थिक आणि सामाजिक याच्यावरती परत पुढचे 6. विज्ञान आणि याच्यावरती सुद्धा हे जवळजवळ 12 प्रकारचे उतारे विचारलेले आहेत. कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्र त्याच्यावरती एक साधारणपणे एक 6 प्रकारचे उतारे. आणि मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये साधारण भाषिक आकलन किंवा कौशल्य तुमच्याकडे किती आहेत हे तपासणारे 2 उतारे असतात. आता तर्क आणि विश्लेषण क्षमता याच्यावरचे 10 टॉपिक असे आहेत. मग आता हे कुठले कुठले प्रश्न आहेत आणि मागचे जर समजा तुम्ही दरवेळेला 10 लित बघितलेत, आतापर्यंत 10 वेळा परीक्षा झाले, 10 गुणिले 10 केली झाली 100. ते 100 प्रश्न जर समजा तुम्ही व्यवस्थित सोडवले तर येणारा प्रश्न कसा असू शकतो हे जमतं. आणि मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे जर समजा माझं उतार्यावरची उत्तरं काढायचं कौशल्य चांगलं असेल, म्हणजे काय असेल ते आपण पुढे बघूया. तर ते जर व्यवस्थित विकसित केलं तर पेपर 2ची तयारी अशी वेगळी करावी लागत नाही. पेपर 2ची तयारी म्हणजे फक्त आतापर्यंत जे काही 10 पेपर झाले ते सोडवायचे. त्यानंतर आमचं स्टडी सर्कल किंवा इतर काही क्लासेस त्यांचे जे काही मॉक टेस्ट असतात, त्या एक अशा 2 कुठल्या तरी क्लासच्या मॉक टेस्ट एक 10-10 सोडवल्या, मागचे 10 असे 30 पेपर आपण वेळ लावून 2-2 तासात सोडवलं तर पेपर 2ची तयारी आपोआप होते. त्याला वेगळी तयारी करायची काही गरज नाही. पेपर 2 मधले जे उतारे आहेत ते मात्र आपण काय करायचं, जनरल स्टडीज 1 मध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. साधारण मी बघितले उतारे असतात कुठले हे सुद्धा. तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने काय केले, सर्वांसाठी मराठी नावाचे एक पुस्तक प्रकाशित केलेले, त्यातले बरेच उतारे असतात. किंवा आता आपल्याकडं 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीला युवा भारतीची पुस्तकं आहेत, मराठी किंवा इंग्रजीतली. मग त्यातले काही महत्वाचे धडे, आता हे टॉपिक कुठले आपण वरती लिहिलेले आहेत, तर हे 50 प्रश्नासाठी 10-10 उतारे विचारले जातात. त्याचे जे टॉपिक दिलेले आहेत त्या टॉपिकनुसारचा युवा भारतीमध्ये असलेला धडा, तो जर व्यवस्थित वाचला आणि त्या धड्याच्या खालची असलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यातनं शोधायचा प्रयत्न केला, आपलं व्यवस्थित होऊन जातं. त्याच्यानंतर मेंटल ॲबिलिटीमध्ये एक साधारण हे असे 6 प्रश्न असतात, ते कुठल्या ह्याची माहिती दिलेली आहे इथं. त्याच्यानंतर मूलभूत अंकगणित का संख्यात्मक क्षमता, त्याच्यावरती एक साधारणपणे एक 8 प्रश्न. निर्णय क्षमतेवरचे हे 5 प्रश्न. आणि त्याच्यावरती कधीही निगेटिव्ह मार्किंग असत नाही. आता 80 पैकी 5 प्रश्नाचं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे पेपर 2ला, पण उरलेल्या ह्याच्यात निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यामुळे हे लक्षात घेऊन पेपर 2ची तयारी म्हणजे फक्त सराव, आणि पेपर 1ची तयारी म्हणजे थोडं संदर्भ साहित्य वाचायचं, जुने पेपर सोडवायचे आणि इतर परीक्षांमध्ये आलेले प्रश्न. उदाहरण जर सांगायचं झालं तर 2023 मध्ये MPSCने एकूण 45 परीक्षा घेतल्या आणि त्या 45 परीक्षांमध्ये इतिहासावरती जवळजवळ 30 परीक्षेत प्रश्न होते. मग काही परीक्षेत काय 5 ते 6 प्रश्न होते आणि काही परीक्षेत म्हणजे आता आपली ही राज्यसेवा मुख्य परीक्षा त्याच्यात जवळ 60 प्रश्न इतिहासावरती होते. असं सगळं जर तुम्ही बघितलं तर त्या 45 परीक्षामध्ये इतिहासावरती आयोगानं म्हणजे राज्यसेवा आयोगानं आता विचारलेल्या प्रश्नांची संख्या किमान 5 कमाल 60 आणि सगळे एकत्र आपण संकलित केलं तर ती संख्या जवळजवळ 200 पेक्षा जास्त जाते. आणि ते 200च्या 200 प्रश्न आम्ही स्टडी सर्कलच्या वेबसाईटवरती इतिहासावरती MPSCनं 2023 मध्ये विचारलेले प्रश्न म्हणून ते एकत्रित करून दिलेत, त्याच्या शेवटी उत्तरे सुद्धा दिलेत. आणि मग आपण त्याचा सराव केला
तरी सुद्धा ते एक चांगलं मटेरियल होतं. म्हणजे एमपीएससीच्या परीक्षेमध्ये येणारे प्रश्न हे एमपीएससीनं विचारलेल्या प्रश्नांची जी उत्तरे दिलीत किंवा प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली आहे, तर ती सुद्धा आपण एक सोर्स ऑफ स्टडी म्हणून हे केलं पाहिजे. त्यामुळे ह्या परीक्षेच्या तयारी करत असताना सगळ्यात महत्वाचा स्रोत जो आहे, पाठ्यपुस्तक महामंडळाची ही 5 विषयांची पुस्तकं, म्हणजे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि पर्यावरण. तर ही पुस्तके व्यवस्थित मी वाचली किंवा भूगोलिक आलं तर त्याच्यातनं 100 प्रश्न कशातले असतील हे समजू शकते. फक्त पण तेवढं वाचून पुरेसं नाही, कारण त्यातल्याच माहितीवरती प्रश्न येतील असं नाही. मग आपल्याला मागे येऊन गेलेले प्रश्न आणि त्यात दिलेली माहिती हे सुद्धा एक स्रोत म्हणून जर वाचलं तर पुढचे जरी प्रश्न जसे जसे रिपीट नाही झाले, पण त्यातल्या माहितीच्या आधारे मला उत्तरं काढायला सोपं जातं. आता इथे आपण काय करायचं मग, आता सुरुवातीला आपण अभ्यासक्रम बघितला आणि मगाशी आपण टार्गेट बघितले, आपल्याला 120 म्हणजे 60 प्रश्न सोडवायला पाहिजे. मग आता इथे काय करायचं, आपण गेले साधारण 10 पेपर आहेत माझ्याकडे 2013 पासून 2023 पर्यंतचे. मग त्यातला एक एक पेपर घ्यायचा आणि त्याचा असं विश्लेषण करायचं 100 मुद्द्याच्या ह्याच्यात. मग आता इथं 2023च्या परीक्षेतले 100 महत्वाचे मुद्दे प्रश्न संख्येचे निहाय दिलेले आहेत. तर सामान्य विज्ञानावरती किती प्रश्न होते, तर 21 प्रश्न होते. आता त्या 21 मधले जे आपण मगाशी टॉपिक बघितले, तर त्यातल्या 12 टॉपिकवरतीच 21 प्रश्न विचारले होते, 9 टॉपिकवरती एकही प्रश्न होता. त्यानंतर अधिक 15 जे दिलेत, तर त्याचा अर्थ काय, 3 उतारे हे पेपर 2 मध्ये विज्ञानावरती होते. मग आता याचा अर्थ काय झाला, की 2023च्या परीक्षेमध्ये आयोगाने विचारलेले 21 प्रश्न पेपर 1 मधले, पेपर 2 मधले 15, 21 आणि 15 किती झाले, 36. त्या 36 प्रश्नांची वाक्ये, त्यातली जर वाक्य आपण सगळी एक एक काढली ती 100 पेक्षा जास्त होतात. ते 100 वाक्य म्हणजेच माझं काय झालं, सामान्य विज्ञानाचं मटेरियल. असं सुद्धा आपल्याला काय म्हणतात, दिस यू कुड कॉल इट सम टाईप ऑफ द ऍक्शन. तर अशी ही जी काही विश्लेषण जे आहे ते करायला पाहिजे. मग 2 नंबरचे सगळ्यात जास्त प्रश्न हे इतिहासावरती होते. मग इतिहासाचे आपण मगाशी 15 टॉपिक बघितले. आता 15 पैकी 11 टॉपिकवरती त्यांनी 15 प्रश्न विचारले होते, 4 टॉपिकवरती नव्हता. त्यानंतर पेपर 2 मध्ये इतिहासावरती एकही उतारा नव्हता. त्यानंतर भूगोल, तर त्याच्यामध्ये 15 प्रश्न होते, पण ते 10 टॉपिकवरतीच होते, 5 टॉपिकवरती एकही प्रश्न नव्हता. त्यानंतर राजकीय व्यवस्था आणि शासन, त्यात सुद्धा 15 प्रश्न, पण ते सुद्धा 10 टॉपिकवरती 5 टॉपिकवरती नव्हते. मग आता इथे तुमच्या लक्षात येईल की 2 आणि 3 मध्ये, पेपर 2 मध्ये एकही उतारा नव्हता. पण राजकीय व्यवस्था आणि शासन याच्यावरती 2 उतारे होते, म्हणजे ते 10 प्रश्न झाले आणि हे 15. मग 10 अधिक 15 25. मग त्या 25 प्रश्नामध्ये काय एक एक असे, आता आपल्याकडे काय झालंय, कंपाऊंड एमसीक्यू म्हणायचं. म्हणजे एक प्रश्न देतात, 2-3 वाक्य देतात, ही वाक्य बरोबर ही चूक असं वगैरे विचारलं जातं आणि असं दिलेले उत्तर बघून आपल्याला ती वाक्य व्यवस्थित दुरुस्त सुद्धा करता येतात. आणि असं जर तुम्ही करत गेला तर राज्यव्यवस्था आणि शासन याच्यावरती ही जी 25 प्रश्न जे येऊन गेलेले आहेत दोन्ही पेपरमध्ये मिळून, तर त्याच्यावरती आधारित मला एक अजून एक 60 ते 70 वाक्य तयार करता येतात. आणि ही परीक्षेभिमुख झाली, परीक्षेत येऊन गेलेली, आणि त्याच्यामुळे आपला अभ्यास चांगला होतो आणि लक्षातही राहतात ते. आर्थिक आणि सामाजिक विकास, त्यातल्या 11 टॉपिकवरती 15 प्रश्न होते, 4 वरती नव्हते. आणि पेपर 2 मध्ये 10 प्रश्न 2 उतार्यावरती होते, अर्थकारण आणि समाजकारणावरती. चालू घडामोडीवरती 11 टॉपिकवरती 14 प्रश्न, 4 वरती नव्हते. आणि बायोडायव्हर्सिटी, इकॉलॉजी आणि ग्लोबल वॉर्मिंग मध्ये साधारणपणे 6 टॉपिकवरती 5 प्रश्न आणि एकावरती प्रश्न नव्हता. आणि मात्र पेपर 2 मध्ये हे इकॉलॉजीवरती 3 उतारे होते. आणि मग जर समजा असं आपण बघत गेलो तर इथे कुठले प्रश्न कशावरती आले ते सुद्धा दिले. मग ते इतिहास जर मी घेतला तर इतिहासमध्ये सगळ्यात जास्त भर कशावरती होता, भारतीय राष्ट्रीय चळवळ. मग त्याच्यात सुद्धा सामाजिक आणि धार्मिक सुधारणावरती 2 प्रश्न होते. शिक्षण, वर्तमानपत्र आणि नेत्यांच्यावरती 2, क्रांतिकारक त्यांच्या शेतकरी आणि कामगार चळवळीवरती 2, स्वातंत्र्य चळवळीवरती 2, राष्ट्रवादाचा उदय, काँग्रेस महत्वाचे नेते त्याच्यावरती 2. तर अशा पद्धतीने जर तुम्ही बघत गेला तर प्राचीन भारतावरती 2च, मध्ययुगीन भारतावरती 2च, आधुनिक भारताचा इतिहास 2, आणि ही उरलेली जी 4 टॉपिक आहेत म्हणजे सिंधू खोऱ्यावरती एकही प्रश्न होता. मौर्य साम्राज्य किंवा गुप्त वर्धन किंवा जैन बौद्ध धर्मावरती सुद्धा प्रश्न नव्हता.
किंवा ते बहामनी विजयनगर साम्राज्यावरती प्रश्न होता. स्वातंत्र्य भारतावरती सुद्धा प्रश्न होता. आता हे 2023 मधल्या कुठल्या परीक्षेतले बोलतोय आपण? महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा. पण उरलेल्या 44 परीक्षामध्ये ह्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत 2023 मध्ये. मग ते कुठले होते, काय होते, हे आपण बघायचं. मग त्याचा आपल्याला फायदा होतो. आता हे पहिला टॉपिक झाला. मग दुसरा टॉपिक जो आहे भूगोल. मग भूगोलमध्ये सगळ्यात जास्त जगाच्या भौतिक भूगोलावरती प्रश्न होते 6. आणि त्यात सुद्धा तुम्ही जर बघितलं, वातावरण, हवामान, त्यानंतर वारे आणि महासागरी प्रवाह याच्यावरती 3 प्रश्न, सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावरती. सूर्यमाला पृथ्वी याच्यावरती 2. भूकंप, ज्वालामुखी, नद्या आणि काही वैशिष्ट्ये त्याच्यावरती 1. भारताच्या आर्थिक भूगोलावरती 2. भौतिक भूगोलावरती 2. जगाचा आर्थिक भूगोल 1. जगाचा भौतिक भूगोल 1. म्हणजे भारताचा भौतिक भूगोल 1. सामाजिक भूगोल 1 किंवा महाराष्ट्राचा सामाजिक भूगोल आणि महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल. मग तुमच्या याच्यात लक्षात येईल की इथे साधारणपणे 9वा आणि 10वा 2च प्रश्न महाराष्ट्रावरती आहेत 15 पैकी. उरलेले 13 प्रश्न त्यांनी कसे विचारले आहेत? जगावरच्या वरती आणि भारतात. त्यात सुद्धा जगावरती विचारलेल्या प्रश्नांची संख्या जर तुम्ही बघितल्या, जगाचा भौतिक भूगोल 6, त्यानंतर जगाचा आर्थिक भूगोल 1 आणि जगाचा सामाजिक भूगोल 1, तर 8 प्रश्न. म्हणजे निम्मे प्रश्न कशावरती होते? जगावरती. त्याच्यामुळं बरीच मुलं काय करतात, इथे फक्त भारताचा भूगोल वाचतात. आणि मला ते दिसून आलं ते, की 8वीचं जे पुस्तक आहे महाराष्ट्र शासनाचं, महामंडळाचं, तर ते जगाच्या भूगोलासाठी सगळ्यात चांगले आहे. आता यावर्षी जे 8 प्रश्न जे आलेत, त्यातले 6 प्रश्नांची उत्तरं आकृत्यासहित तुम्हाला त्या 8वीच्या पुस्तकात दिसतील. आता मगाशी आपण बेस कुठला बघितला? 11वी-12वीची पुस्तकं ती वाचायचीच. पण आता तुम्हाला मी जे काही सांगितलं, तर भूगोलमध्ये कसं आहे, 8वीचं पुस्तक जगाच्या भूगोलसाठी आहे, 9वीचं पुस्तक महाराष्ट्राच्या भूगोलसाठी आहे आणि 10वीचं पुस्तक कोणासाठी आहे? भारताचा भूगोल. आणि 11वी-12वी दोन्ही जी भूगोल आहेत, तर त्याच्यामध्ये भूगोल हा विषय आणि त्याच्याबद्दलची इतर माहिती एकत्रित दिले. म्हणजे जग, भारत, महाराष्ट्र या सगळ्यांची एकत्रित माहिती तुम्हाला 11वी-12वीच्यात मिळेल. पण एक एक पुस्तक जर धरलं, तर 8वी जगासाठी, 9वी महाराष्ट्राचं, 10वी भारताचं भूगोल. असं आपण जनरली जर समजा थोडं लक्ष दिलं, तर आपला बराच एकंदर म्हणजे सांगायचं काय, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपण जागरूक राहिलं पाहिजे. नुसतं वाचलं कारण या परीक्षेमध्ये बुद्धी फक्त तपासली जात नाही, स्मरणशक्ती तपासली जात नाही. पण इथे मार्क तुम्हाला कशावरती पडतात? विचारलेल्या प्रश्नाचा रोख लक्षात घेऊन उत्तर काढण्याचं कौशल्य असेल, अभ्यास नाही झाला तर सुद्धा आपल्याला ह्या परीक्षेत उत्तीर्ण होता येत. आणि त्याच्यामुळं काय म्हणजे त्याला ते संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजेत, उपयोजन करता आलं पाहिजे आणि त्यातलं अपडेशन म्हणजे त्याच्यातली जी माहितीमध्ये सुधारणा किंवा जे अद्ययावतीकरण झाले त्याच्यावरती भर दिला पाहिजे. आता भूगोलवरती 2023 मध्ये हे जगाच्या किंवा हे जे टॉपिक दिलेत ना 5, ह्या 5 टॉपिकवरती प्रश्न होते, पण वरच्या 10 वरती होते. मग तसंच भारतीय राजकारण, मग संविधानावरती सगळ्यात जास्त 7 प्रश्न संविधानावरती आले होते. आणि त्यात सुद्धा संविधानाची प्रस्तावना म्हणजे ज्याला आपण प्रिएम्बल म्हणतो ते, ठळक वैशिष्ट्ये, महत्वाची कलमं याच्यावरती 3. त्यानंतर घटना दुरुस्त्या, घटनात्मक मंडळ, मग त्याचा संविधानात्मक काही मंडळ आहेत, आयोग आहेत, अधिकारी आहेत आणि संविधानात नसलेले सुद्धा आहेत, तर दोन्हीवरती प्रश्न. त्यानंतर संविधान सभा, स्रोत, समित्या, चिन्हे याच्यावरती 2. त्यामुळे संविधानाचा अभ्यास करणं महत्वाचं. आणि हा चांगला त्याची माहिती म्हणजे आपल्या परीक्षेसाठी पुरेशी माहिती 11वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात खूप चांगली दिली. 12वीच्या याच्यात सुद्धा काही टॉपिक आहेत, सो यू कॅन रीड दॅट. राजकीय व्यवस्थेमध्ये केंद्र राज्य संबंध, नवीन राज्य, न्याय व्यवस्था, केंद्रीय कार्यकारिणी म्हणजे संसद, विधिमंडळ, पक्ष आणि दबाव गट, निवडणुका, त्यानंतर राज्य सरकार आणि शासन, सार्वजनिक धोरण, सार्वजनिक विकास कार्यक्रम, दुर्बल घटक आणि स्वयंसेवी संस्थांचे सक्षमीकरण, हे सगळं राजकीय व्यवस्थेमध्ये येतं. तर राजकीय व्यवस्थेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची संख्या 5 होती, संविधानावरती 7. त्यानंतर मानवी हक्कावरती एकच प्रश्न होता आणि एक उतारा पेपर 2 मध्ये मानवी हक्कावरती होता, तो सुद्धा राष्ट्रीय मागास आयोगावरती विचारलेला होता. पंचायत राज्यावरती फक्त एकच प्रश्न होता. बरीच मुलं मी बघितलं पंचायत राज्याची तयारी खूप करतात आणि त्यांना वाटतं की आपल्याला 2-3 प्रश्न तरी येईल, पण बऱ्याच वेळा तसं होत नाही. त्यामुळे आपण तयारी करायची, मात्र अपेक्षा बाळगायची नाही. बऱ्याच जणांचं काय होतं, मी वाचले तेच परीक्षेत आलं पाहिजे आणि मग त्याच वेळेला त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो उत्तर काढायचं. पण अनेकांनी सवय कशी लावली पाहिजे, ठीक आहे
मी वाचलेलं नसलं तरी सुद्धा माझ्याकडे जी काही पूर्व माहिती आहे त्याचा वापर करून आणि इतर काही कौशल्य वापरून मी याचं उत्तर काढू शकतो. कारण शेवटी ही परीक्षा कसली आहे? वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. इथे तुम्हाला काही रिप्रोड्यूस करायचं नाही. इथे तुम्हाला काय करायचं आहे की अनालाइज करून फक्त उत्तर शोधायचं आहे. त्यांना सगळी माहिती दिलेली असते. आता कशावरती प्रश्न होते ते सुद्धा दिले. त्यात आर्थिक आणि सामाजिक घटकावरचे जे मगाशी तुम्हाला टॉपिक दाखवले ना, ते 10 टॉपिक, तर त्यापैकी सगळ्यात जास्त प्रश्न शाश्वत विकासावरती होते. आणि शाश्वत विकासावरती आपल्याला अभ्यासात 2 टॉपिकचा करायचा. वाढ आणि विकास त्याच्यावरती 4, आर्थिक सुधारणावरती 2. त्यानंतर दारिद्र्यावरती 2 प्रश्न होते. समावेशनावरती 2 प्रश्न, लोकसंख्या शास्त्रावरती 1, सामाजिक क्षेत्रातील उपक्रमावरती 1, आणि मग नंतर सार्वजनिक वित्तावरती जर 1 प्रश्न होता, पण 5 प्रश्न त्यांनी ते पेपर उतारा दिला होता पेपर 2 मध्ये, त्याच्यावरती 5, उद्योगावरती 1 होता, शेतावरती 1 होता, आणि नसलेले टॉपिक सुद्धा दिलेले आहेत. मग बायोडायव्हर्सिटीवरती 5 प्रश्न, मग त्यात सुद्धा इकॉलॉजीची जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्यावरती 2, पण इकोसिस्टीम वरती 1 उतारा आला होता, त्यातले 5. त्यानंतर हवामान बदलावरती 2 होते, पण त्याच्यात सुद्धा ग्लोबल वॉर्मिंगवरती 1 उतारा होता आणि प्रदूषणावरती 1 उतारा होता. म्हणजे हे 10 प्रश्न त्याच्यातनं आले होते. आणि जैविक बहुविधता याच्यावरती 1च प्रश्न होता. त्यानंतर सामान्य विज्ञानाच्या बाबतीमध्ये भौतिकशास्त्रावरती सगळ्यात जास्त प्रश्न होते. म्हणजे 7 प्रश्न त्यांनी फिजिक्सवरती विचारले होते. आणि गणित बरीच होती. त्यात सुद्धा ज्याला आपण डायनॅमिक्स म्हणतो, हीट आहे किंवा वेव्हज आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे, त्याच्यावरती 4 प्रश्न होते. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी, ॲटॉमिक सायन्स, ॲस्ट्रॉनॉमी, स्पेस टेक्नॉलॉजी याच्यावरती 3 प्रश्न आणि 1 उतारा सुद्धा होता. अधिक 5 म्हणजे 1 उतारा होता. तर भौतिकशास्त्रावरती 1 उतारा त्यांनी विचारला होता. आणि मग त्याच्यावरती उतारा काय, त्यातली माहिती सुद्धा पेपर 1 मधल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तयारी किंवा रिसर्च म्हणून आपल्याला फायदा होतो. रसायनशास्त्रावरती 2 नंबरचे प्रश्न, म्हणजे आपण म्हटले 21 पैकी 7 प्रश्न, म्हणजे जवळ 33% भर फिजिक्सवरती, 6 उरले म्हणजे 13, निम्म्यापेक्षा जास्त प्रश्न कुठे आले? फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती. आता मग जसं सांगितलं फिजिक्समध्ये गणित होती, तशी रसायनशास्त्रात सुद्धा गणित विचारलेली त्यांनी. म्हणजे मोलॅलिटी काढायचं, पीएच बद्दलचे प्रश्न. आणि त्यात जर तुम्ही बघितलं तर मूलद्रव्य सारणी, अणुरचना, धातू, नॉन मेटल त्याच्यावरती 2, रासायनिक अभिक्रियेवरती 3, सेंद्रिय रसायनशास्त्रावरती 1च प्रश्न होता. पण पेपर 2 मध्ये सेंद्रिय रसायनशास्त्रावरती 1 उतारा होता आणि त्यात त्यांनी 5 प्रश्न विचारले होते. हे झालं रसायनशास्त्राचं. जीवशास्त्रावरती 3 प्रश्न, अजून 1 उतारा होता. मग हे 3 प्रश्न कशावरती? तर प्राण्यांचं वर्गीकरण आणि उपयुक्त आणि हानिकारक प्राणी त्याच्यानुसार. मानवी जीवशास्त्रावरती 3 होते. मग त्यात औषध आणि लसीवरती 1 आणि अन्न पोषणावरती 2. वनस्पती विज्ञानावरती 2 प्रश्न होते आणि ते वनस्पतींचे वर्गीकरण याच्यावर. आणि जवळजवळ 9 घटकावरती प्रश्न नव्हते. मग आता आपण तयारी करताना आता यावेळेला हे 9 घटक सोडायचे का, असं कधीही करायचं नाही. मग सांगितल्याप्रमाणे आपण बघितलेत की आपल्याकडे 100 दिवस आहेत. रोज एक टॉपिक जरी केला तर माझी 100 टॉपिकची तयारी होऊ शकते. आणि हे करत असताना कशावर जास्त भर कशावर नको हे लक्षात येऊन जाईल. चालू घडामोडीच्या बाबतीत असे 11 टॉपिक होते, त्याच्यावरती आलेले 4 वरती आलेले नाहीत. सगळ्यात जास्त प्रश्न चालू घडामोडीवरती नेमणूक आणि महत्वाच्या व्यक्ती, पुरस्कार आणि बहुमान याच्यावरती जास्त होते. म्हणजे 14 पैकी 4 प्रश्न याच्यावरतीच होते. आणि बाकीचे याच्यात जर समजा तुम्ही बघितले 10 आहेत, त्यात सुद्धा जे प्रश्न होते माणसांच्या नावावरती, म्हणजे व्यक्तींच्या नावावरती अजून एक जवळ 3 प्रश्न होते. त्यामुळे प्रसाद झोतातल्या महत्वाच्या व्यक्ती आणि ह्याच्यावरती जर थोडा भर दिला तर आपल्या चालू घडामोडीतली नेहमी तयारी होते. मग आता इथे तुम्हाला जर बघितलं तर 2013ला पहिली परीक्षा झाली, 2023ला ही शेवटची म्हणजे आताची 10वी परीक्षा झाली. आणि यात प्रत्येकात जर बघितलं सगळ्यात जास्त भर प्रश्न आतापर्यंत हे कशावरती, जनरल सायन्सवरतीच आहेत. 2014 मध्ये जनरल सायन्सचे 27 प्रश्न होते. अदरवाईज 2021ला 18 आहेत. नंतर दरवेळेला 20-20 पेक्षा जास्त आहेतच. आणि मग यातले जे काही जादीचा प्रश्न कुठं आलेत म्हणायचे, कशातनं कमी प्रश्न विचारून इकडे जादा प्रश्न विचारले गेले, इकॉलॉजी आणि बायोडायव्हर्सिटीवरती. तर गेल्या वर्षी बायोडायव्हर्सिटी इकॉलॉजी 5च होते आणि विज्ञानावरती 21. बाकीचे पहिले 4 टॉपिक आहेत त्याच्यातल्या प्रश्नांची संख्या ही नेहमी सारखीच राहिलेली आहे. 15-15 जवळपास बघा सगळ्या वर्षी तशीच राहिलेली आहे. आणि बदल शेवटच्या 3 टॉपिकमध्ये, इकॉलॉजीमध्ये कमी होत गेले, जनरल सायन्स वाढत गेले, करंट इव्हेंट्समध्ये सुद्धा
2013 मध्ये फक्त 9च प्रश्न होते आणि 2018 मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 16 प्रश्न होते. तर साधारण हा चार्ट तुम्हाला एक ट्रेंड दाखवतो. आता हाच ट्रेंड आपल्या परीक्षेत मग आपण करायचं की 2024 ची माझी पूर्व परीक्षा, त्यात ह्या पहिल्या 4 किती प्रश्न असणार? 15च असणार आहेत. मग 15 मुद्दे कुठले? मग त्यातली माझी आतापर्यंत तयारी कशाची झालेली आहे, कशाची झाली नाही. तर तयारी ज्याची झाली ती जास्त वाचायचं. तयारी झालेली नाही किंवा जेव्हा वाचायला आपल्याला कंटाळा येतो, लक्षात राहत नाही, ते फक्त त्याचं आपण ओझरतं. म्हणजे त्याची फक्त तोंड ओळख करून घ्यायची. कारण त्याची तयारी कितीही केली तरी सुद्धा त्यावरचे जे प्रश्न असतील त्यांची अचूक उत्तरं निघतीलच असं नाही. पण जे माहीत आहे त्याची आणखी तयारी केली तर उत्तराची अचूकता, अॅक्युरसी आहे ती खूप वाढते. आता हा 4 जून 2023चा पेपर, आता मगाशी आपण जे बघितलं सगळे हे, आता मग इथे तुम्हाला त्यावरती कसे प्रश्न आले ते दिलेत. आता जी आपण थोडक्यात चर्चा केली ही विस्ताराने इथे दिलेली आहे. म्हणजे हे उगाचच आकडे नाहीत, तर असे प्रश्न येऊन गेले होते. म्हणजे आता प्राचीन भारताच्या इतिहासमध्ये हे सिंधू खोऱ्यावरती नव्हतं, म्हणजे इटॅलिक मध्ये दिलेलं. पण वैदिक संस्कृती, बौद्ध आणि जैन धर्म याच्यातला वैदिक काळात व्यापारात विनिमयाचं माध्यम काय होतं, आणि मग त्यांनी ते निष्क, कृष्णाल, मग आता वैदिक काळ कधी सुरू होतो, तर थोडं आपल्याला हे माहिती असायला पाहिजे. म्हणजे आता प्राचीन भारताचा इतिहास इसवी सन साधारण 700 ते 800 शतकापर्यंत, इसवी सन पूर्व अगदी काय म्हणायचं त्याला ते अश्मयुग होतं ना, म्हणजे 1.5 लाख वर्षापासून. कारण भारतात पहिला माणूस जो आला त्याला ते भीमबेटका नावाच्या एक गुहा आहे, त्याच्यात त्याची हाडं सापडली आणि ते रेडिओ कार्बनवरनं त्या हाडांचं वय काढलं गेलं तर ते 1.5 लाख आलं, 1.5 लाख वर्षापूर्वी. तर 1.5 लाख वर्षापूर्वी भारतामध्ये मानवी अस्तित्व होतं. पण त्या मानवाची संस्कृती निर्माण व्हायला पुढची 75,000 वर्षे लागली. तर भारतातले संस्कृतीचं आयुष्य हे म्हणजे म्हणजे काय म्हणतात, म्हणजे अश्मयुगीन माणसाचं आयुष्य जे आहे ते 15,000 वर्षापूर्वीचं. पण इतिहास मात्र आपला जो लिखित आहे त्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ज्याचं आपण बऱ्यापैकी डॉक्युमेंटेशन केलंय, तर ते मात्र सिंधू संस्कृतीच्या काळापासून म्हणजे इसवी सन पूर्व 2,500 मानतात. मग इसवी सन पूर्व 2,500 ते आत्ताचं जर समजा 2023 मध्ये आपण आहे, म्हणजे हे सुद्धा आपल्याला 2300 वर्ष आणि तो 2,500 म्हणजे 2500, असं 4,800 म्हणजे 5,000 वर्षाचा भारताचा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यावरती हे 15 प्रश्न येणार आहेत. त्या 5,000 वर्षामध्ये सुद्धा गेल्या 150 वर्षाचा इतिहास आपल्यासाठी महत्वाचा आहे. कारण ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं ते 1757च्या प्लासीच्या लढाईपासून, आणि ईस्ट इंडिया कंपनी 1857ला पराभूत झाली म्हणजे संसदेने कारभार काढून घेतला, आपल्या ताब्यात घेतला, आणि पुढची 90 वर्ष भारतावर संसदेने राज्य केलं. तर सुरुवातीला कंपनी, नंतर 90, असे ते 190 किंवा 150 ते 200 वर्षाचा इतिहास. त्याच्यावरती जास्त प्रश्न म्हणजे आपण मगाशी बघितले की 9 प्रश्न त्याच्यावरती होते आणि उरलेले 7 प्रश्न उरलेले ह्याच्यावरती. त्यामुळे कशावरती जास्त भर द्यायचा, कशावरती कमी द्यायचा. मग आता आपण बघितले की हे 6 प्रश्न उरलेल्या जवळजवळ 4,700 वर्षावरची आहे. मग ते 4,700 वर्षातली कुठली महत्वाची? तर वैदिक काळ. तर हा वैदिक काळ साधारणपणे ज्याला आपण रामायण आणि महाभारताचं जे काही काळ आहे, ज्याला आपण एपिक एज म्हणतो, त्या ह्याच्यातलं काही पुस्तकात ते इसवी सन 1,500 ते 700 वर्षापर्यंत दिलेलं आहे. आणि त्याच्यात मध्ये मग ते सगळे महाजनपाद आणि ही सगळी मंडळी होती, त्यावरती प्रश्न येतात. आणि नंतर मग 7व्या शतकात इसवी सन पूर्व धार्मिक चळवळीमध्ये बौद्ध आणि जैन धर्माची चळवळ सुरू झाली. मग त्यातनं आपल्याकडे ते मौर्य साम्राज्य उत्तरेत, दक्षिणेकडे सातवाहन असे वगैरे राज्य किंवा राजवटी सुरू झाल्या. आता सातवाहन वकातक यांच्यावरचा प्रश्न, मग त्याच्यामध्ये पुस्तकावरती विचारलेलं, हे मल्लिकाग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या 2 राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावरती प्रकाश पडतो? आणि मग ते शुंग आणि महाराष्ट्रातलं विदर्भातलं याज्ञसेन घराणे त्याच्यावरती. मग आता आपण अभ्यासाची तयारी करताना काय करायचं, हे वाक्यच लिहून ठेवायचं. मलविकाग्न मलविकाग्निमित्र काय आहे? प्राचीन नाटक. असा सुद्धा प्रश्न येतो. मलविकाग्निमित्र हे साहित्य कोणत्या प्रकारचं आहे? मग ते प्राचीन नाटक बनायचं. आणि मग त्याच्यामध्ये कौटुंबिक कौटुंबिक नाटक आहे ते. जरी त्याला राजकारणाचा इतिहास असला तरी कौटुंबिक नाटक. मग त्याचा लेखक कोण? म्हणजे अशी काही पुस्तकं बघायची 20-25 परीक्षेत येऊन गेलेली. मग त्याचा लेखक, त्याचा विषय,
त्याला कुठल्या काळातला आहे असं वगैरे प्रश्न येतात. मग मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा हे त्यांनी आता बघा इथे 4 वाक्य दिलेले आहेत आणि ही कुणाच्या संदर्भात, तर ते अकबरामधले आहेत. तर अकबरानं काय केलं, धर्माची उलट येईल खालीलपैकी कोणते वाक्य अकबरासंबंधित चुकीचे आहे किंवा बरोबर आहे. तर अकबरानं धर्माची राजकारणापासून फारकत केली आणि त्यांनी ते दिनाई इलाई नावाचा एक धर्म स्थापन केला होता. त्यानंतर सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या बाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारलं, ते बरोबर आहे. म्हणजे अकबराने ते जुहार थांबवलं नाही. उलट अकबराने हल्ला केल्यानंतर अनेक राजपूत स्त्रियांनी जुहार केला होता. त्यामुळे जुहार बाबत तो काय होता, तटस्थ होता असं. त्यानंतर बालविवाह थांबवणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिलं, मग ते त्यांनी केलं आणि सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला. तर अकबराच्या बाबत आता ही जर माहिती बघितली, हा कसला आहे, राजकीय आणि बरोबर धार्मिक इतिहास आहे, त्या सामाजिक इतिहास सुद्धा त्याला म्हणता येईल आपल्याला. आणि मग अकबराच्या सामाजिक इतिहासावरती हा प्रश्न आलेला आहे. मग आपण लिहितानाच काय अकबरांचे सामाजिक कार्य किंवा सामाजिक योगदान, आणि मग त्याच्यातनं त्यांनी मग विचारले एकदा प्रश्न की अकबरानं जुहार किंवा सतीप्रथेला सतीप्रथेबाबत अकबराचं धोरण काय होतं. मग समर्थनाचं, विरोधाचं किंवा तटस्थतेचं, आणि यापैकी नाही तर इथं दिलं याच्याप्रमाणे तटस्थतेचं. आणि त्यामुळे कुठलंही पुस्तक न वाचता हा प्रश्न वाचला, दिलेलं आयोगानं उत्तर बघितलं, त्यावरनं अकबराबद्दल आपल्याला ही 4 वाक्य लक्षात आली. म्हणजे त्यांनी बालविवाह थांबवला आणि विधवाला उत्तेजन सुद्धा अकबराने दिलं होतं. तर त्यांनी तो धर्म आणि राजकारणाची फारकत केली होती. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, भक्ती आणि सुफी चळवळ. मग आता सेतू माधवराव पगडी हे महाराष्ट्राचं प्रशासनामध्ये डेप्युटी कलेक्टर होते आणि अहमदनगरला उपजिल्हाधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करत असताना त्यांनी अहमदनगरमध्ये आपल्याकडे एक तालुका आहे पाथर्डी, त्या पाथर्डी तालुक्यामध्ये हे नवनाथांची बरीच तीर्थस्थानं आहेत. आणि पाथर्डीचा म्हणजे तो उपविभाग जो आहे त्याचे ते डेप्युटी कलेक्टर होते. आणि ते काम करत असताना त्यांनी त्या भागातल्या नवनाथ संप्रदायाचा अभ्यास केला आणि त्यातनं त्यांनी मग हे शहा रमजान हे नाव कानिफनाथांनी घेतलं होतं दिसून येतं. की आता आपल्याला बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती असेल, विश्वास पाटील पानिपतवाले ते रायगडला कलेक्टर असताना त्यांनी महाड किंवा संगमेश्वर या सगळ्या ठिकाणी जाऊन, जिल्हा परिषदेला सीईओ असताना सगळ्या ठिकाणी जाऊन संशोधन केलं आणि त्याच्यावर आधारित त्यांनी संभाजी नावाची कादंबरी लिहिली. म्हणजे काम करत असताना आलेल्या अनुभवावरनं अनेक अधिकाऱ्यांनी पुस्तक लिहिलेत आता सुद्धा. म्हणजे आता कोल्हापूर जिल्ह्यात एक काळमवाडी नावाचं धरण आहे दूधगंगा नदीवरती, आणि त्या ठिकाणी पाण्याखाली गेलेल्या लोकांचं पुनर्वसन कोल्हापूर जिल्ह्यातल्याच हातकणंगले तालुक्यात केलं गेलं. आणि त्यातनं मग त्या विस्थापितांचं नवीन ठिकाणी पुनर्वसन करताना विस्थापितांना भेडसावणाऱ्या समस्या याच्यावरनं त्यांनी एक झाडाझडती म्हणून कादंबरी लिहिली आणि तिला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. तर सांगायचा उद्देश काय, की इतिहासावरचे प्रश्न सुद्धा कॉन्टेम्पररी काय घटनाशी संबंधित असतात. मग असं सेतू माधवराव पगडींनी कानिफनाथाबद्दल बोलले होते. मग तसंच अँग्लो ब्रिटिश युद्ध जे आहे त्याच्याबद्दलची माहिती. तर अशा सगळ्या प्रश्नांची जर समजा तुम्ही त्या वाचले तर तुमच्या लक्षात येईल की इतिहासावरती कसे प्रश्न येऊन गेलेत. की आता हे भारतीय राष्ट्रीय चळवळीवरती 9 प्रश्न. मग त्याच्यात सुद्धा बघा, हे पहिला प्रश्न आहे कोणाबद्दल 5 वाक्य दिलेत. मग त्यातल्या बाळशास्त्री जांभेबद्दलची ही 4 वाक्य आहेत. मग बाळशास्त्री जांभेकर शिक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली. मग ते एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिक्षक होते किंवा त्यांचे सर्वात आवडते विद्यार्थी म्हणजे दादाभाई नौरोजी आणि त्याच्याचबरोबर गोपाळकृष्ण गोखले. आणि नंतर गोपाळकृष्ण गोखले आणि म्हणजे आता जी गट बचा जो पेपर 2 झाला ना, गट क चा गेल्या रविवारी, तर त्याच्यात त्यांनी दादाभाई नौरोजींनी गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणत्या समितीपुढे साक्ष द्यावी याच्यासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. आता हे दोघेही वर्गबंधू होते आणि त्यांचे गुरुजी कोण होते, बाळशास्त्री जांभेकर. आणि ते वेल्बी कमिशन पुढे त्यांनी ती साक्ष दिली होती. मग हे वेल्बी कमिशन काय होते, मग गोपाळकृष्ण गोखले, आपण नेहमी म्हणतो की दादाभाई नौरोजी आर्थिक इतिहास जो आहे भारताचा त्यात योगदान दिलेलं आहे. बरोबर जरी असलं तरी सगळ्यात चांगलं योगदान भारताच्या आर्थिक इतिहासातलं गोपाळकृष्ण गोखलेंचं आहे.
आणि गोपाळकृष्ण गोखले हे त्यावेळेला भारताची राजधानी कुठली होती? कलकत्ता. आणि कलकत्त्यामध्ये आता जसं दिल्लीला आपली संसद आहे, तशी संसद आपली कुठे होती? कलकत्त्याला. आता त्यावेळेला आतासारखी पार्लमेंट नव्हती. त्यावेळेला त्याला केंद्रीय विधिमंडळ म्हटलं जायचं. आणि त्या विधिमंडळामधले निम्म्यापेक्षा जास्त सदस्य हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी का संसदेने नेमलेले अधिकारी असायचे. आणि त्यात काही भारतीय लोकांना सुद्धा नेमलं होतं. आणि मग गोपाळकृष्ण गोखलेंची नेमणूक तिथं झाली होती. आणि त्यावेळेला मग लॉर्ड कर्झन 1900 पासून 1905 पर्यंत सलग 5 वर्षे त्यांनी कलकत्त्याला अर्थसंकल्प सादर केला होता केंद्रीय विधिमंडळात. आता त्या अर्थसंकल्पावरती टीका किंवा त्याच्यावरती भाषण करायची परवानगी सदस्यांना दिली जायची. आणि गोपाळकृष्ण गोखले हे दरवेळेला त्याच्यावरती भाषण करायचे. आणि लॉर्ड कर्झन स्वतः ते भाषण ऐकायला उपस्थित राहायचा, त्याच्यावरच्या नोट्स घ्यायचा. आणि त्याचा इंग्लंडमधला एक मित्र इकॉनॉमिस्ट होता, त्याला तो पाठवून द्यायचा. आणि ज्यावेळेला तो हे करायचा, वाचायचा, त्यावेळी तो सांगायचा की असे विचार मांडणारा अर्थतज्ञ म्हणजे इतका हुशार हा इंग्लंडमध्ये सुद्धा नाही. आणि त्यामुळं त्याच कारणावरनं 1909चा, ज्याला आपण मोर्लेमेंटो कायदा म्हणतो ना, तो तयार करायला ब्रिटिशांनी गोपाळकृष्ण गोखलेंची मदत घेतली होती. मग परीक्षेत तसे सुद्धा प्रश्न आलेत की 1919चा मॉर्लेमेंटो कायदा करण्याला ब्रिटिशांना कोणी मदत केली, त्या 1909च्या कायद्याला कोणी केली, 35च्या कायद्याला कोणी केली. तर 1935चा कायदा तयार करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान ब्रिटिशांनी घेतलं होतं. त्यानंतर 9च्या ह्याच्यामध्ये गोपाळकृष्ण गोखले म्हणजे मराठी माणसांनी ब्रिटिशांना कायदे तयार करायला सुद्धा मदत केली होती. तर अशी थोडीफार माहिती जर आपण समजा जोडली एकमेकाची, बऱ्याच गोष्टी लक्षात राहतात. आता इथे बाळशास्त्री जांभेकरच्या बद्दल दिलेली 4 वाक्य, मग तसंच आपण गोपाळ हरी देशमुख किंवा दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि मग अशी मी तुम्हाला सांगितलं ना की 11वीचं जुनं जे पाठ्यपुस्तक आहे इतिहासाचं, त्याच्यात हे जवळजवळ काय ते 15 समाजसुधारक एक साधारण 20 पानामध्ये दिले. आणि तेच माहितीवर आधारित हे प्रश्न आहेत. त्यामुळं आपल्याला ते 11वीचं जुनं पुस्तक हे फार महत्वाचं, कारण हे सामाजिक आणि धार्मिक सुधारणावरती जे आलेले 2 प्रश्न आहेत ते तिथनंच विचारले गेलेले आहेत. पंडिता रमाबाईंच्या बद्दल सुद्धा हा एक प्रश्न होता. असं तुम्ही जर बघत गेला तर बरीच चांगली अशी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन विच कॅन ऑलवेज एनकरेज यू टू नो मोर अँड मोर अबाउट इंडियन कल्चर और हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र आपल्याला फायदा होतो. म्हणजे आता इथे बघा की दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवर ऐतिहासिक मोर्चा असे कुणी केला. मग आता तुम्हाला माहिती असेल की आता आपल्याकडं 22 जानेवारीला काय होणार आहे? राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. मग आता आता इथे कसं झालं, दांडी यात्रा आणि लंका दहन याचा संबंध जोडला गेलेला आहे. मग तसंच दांडी यात्रेचा उल्लेख हा नेपोलियननी काय केलं होतं, त्याला ब्रिटिशांनी जिथं अटक करून ठेवलं तिथनं तो सुटला आणि तो पॅरिसवरती परत चढाई करायला गेला. तर दांडी यात्रेचा उल्लेख तसा कोणी केला होता? तर तो उल्लेख सुभाषचंद्र बोसनी केला होता. परीक्षेत गेलेले प्रश्न. तर अशी सगळी माहिती जर समजा गोळा केली, फायदा होतो. हे झालं इतिहासाबद्दल. भूगोलबद्दल सुद्धा अशीच माहिती आहे. मग आता याच्यात जर समजा तुम्ही बघितलं तर जगाच्या भूगोलमध्ये ते कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धात उन्हाळी आयनदिन येतो? आयनदिनचा अर्थ काय? तर त्या वेळेला त्या दिवशी जिथं असेल तिथं दिवस लहान, रात्र मोठी असते, त्याला आयन दिन म्हणायचं. आणि मग ते 22 डिसेंबर. मग 22 डिसेंबरला मकर वृत्तावरती काय असतो? सर्वात मोठा दिवस, सर्वात छोटी रात्र. आणि आपल्या उत्तर गोलार्धात सर्वात मोठी रात्र आणि सर्वात छोटा दिवस असं उलट होतं. आता हे दिलेले दिवस 21 मार्च, 21 जून, 23 सप्टेंबर, 22 डिसेंबर, प्रत्येकाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. मग ते कुठलं वैशिष्ट्य आहे हे सुद्धा काढून घ्यायचं. तर अशी एक आकृती दिलेली आहे त्याच्याबद्दल, म्हणजे ही खगोलशास्त्राची आकृती त्याच्यानुसार. त्यानंतर भूकंप, ज्वालामुखी, नद्या यांच्याबद्दलचे प्रश्न आले. वातावरण, हवामान, वारा आणि याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न आपण मगाशी बघितले ते विचारलेले आहेत. त्यानंतर जगाच्या आर्थिक भूगोलवरती जे एकच प्रश्न होता. आणि मग त्यात सुद्धा त्यांनी काय विचारलेला प्रश्न बघा, उद्योगाची स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांनी कोणत्या घटकाचे महत्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे? आणि बिलीव्ह मी, हा जो प्रश्न आहे याच्याबद्दलची माहिती तुम्हाला 11वीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकात मिळेल. 11वीच्या अर्थशास्त्र पुस्तकातनं हा प्रश्न आलेला आहे.
आणि त्याच्यात मग ते अल्फ्रेड वेबरनं उद्योग निश्चित करताना कच्चा माल, मार्केट किंवा कामगार, तर ह्यापैकी कशाला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे ते सांगितलं. आणि त्याच्यात त्यांनी ते वाहतूक खर्चाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. मग आता हा प्रश्न भूगोलमध्ये जसाच अर्थशास्त्राचा सुद्धा. त्याच्यानंतर म्हणजे औद्योगिक भूगोल असं म्हणता येईल की आर्थिक भूगोल. त्यानंतर जर तुम्ही बघायला गेला तर भूगोलवरचे असे जवळजवळ 15 प्रश्न. मग पुढे भारतीय राजकारण आणि शासन. मग आता याच्यात सगळ्यात जास्त प्रश्न संविधानावरती होते. मग आता संविधानावरती सुद्धा घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन कोणत्या तरतुदीचा समावेश करण्यात आला आणि कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होत नाही. मग आता याचा अर्थ काय की नंतर आपल्याकडे घटना दुरुस्त्या झाल्या. मग आता इंदिरा गांधींनी जी काही 42वी घटना दुरुस्ती 1976ला केली होती, त्यावेळेला आपल्याला मूलभूत कर्तव्य आली. म्हणजे ती अगोदर होती का घटना समिती वेळेला नव्हती. मग हे असं आपण कुठेतरी वाचलेलं असणार. मग जिथे जिथे मूलभूत कर्तव्य आले ते येणार नाही. मग मूलभूत कर्तव्य कुठल्या ठिकाणी आले? पहिल्या ठिकाणी आले ना. मग आता खाली दिलेल्या ह्याच्यामध्ये जायचं की त्यांनी विचारलं नव्हता विचारले ना. म्हणजे मूलभूत कर्तव्य ते सुरुवातीला नव्हतंच. आणि मग ते एक मध्ये आले खालच्या एका प्रश्नामध्ये. त्यामुळे तेच आपलं उत्तर बरोबर. म्हणजे उत्तरं काढण्यासाठी अशी सुद्धा काही कौशल्य वापरली पाहिजेत एलिमिनेशनची. त्यानंतर हा नेहमीचे प्रश्न आहेत ना, कुठल्या ह्याच्यातनं काय घेतलं त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर त्या भारतीय राज्यघटनेत सध्या 25 भाग आहेत. मग प्रत्येक भागामध्ये काय आहे त्याच्याबद्दलचा चार्ट तयार केला तर अशी उत्तरं शोधायला त्याचं सोपं जातं. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर घटना दुरुस्ती आणि आयोग आणि मंडळ याच्यावरती प्रश्न आहेत. राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा प्रश्न विचारलेला गेलेला आहे. आणि असं जर तुम्ही बघत गेला तर ही बरीच तुमच्या लक्षात आता हे पक्षाची स्थापना कधी झाली त्याच्यावरती आलेले प्रश्न आहेत. आणि ही दिलेली माहितीच म्हणायची आणि त्याच्यावरून तुम्हाला काय होतं की भारतातला सगळ्यात जुना पक्ष कुठला, अलीकडचा पक्ष कुठला किंवा कुठल्या पक्षाची स्थापना कधी झाली हे सगळं समजू शकतं. राज्य सरकारबाबत सुद्धा 164 हे जे काही कलम आहे भारतीय राज्यघटनेतल्या साधारण 5व्या भागातलं, तर ते कशाबद्दल आहे तर ते एकंदरीत म्हणजे विधिमंडळाने ह्याच्याबद्दल आहे, ते मंत्रिमंडळाबद्दल नाही आहे. आणि त्याच्यामुळं ते 64 मध्ये समावेश नाही. तर मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. त्याच्यावरती असं आहे, हे त्याच्यात आहे आणि असणार नाही हे चूक. मग आता हे ग्रामपंचायत आणि तालुका पंचायत समितीवरती एकच प्रश्न होता. त्याचे जे आयोगाने दिलेले उत्तर की आयोगाने शेवटी हा प्रश्न रद्द करून टाकला. तर ह्यात दिलेली जी माहिती आहे तर आणि विचारलेला प्रश्न याच्यात सगळीचे सगळ्यात काहीतरी म्हणजे एकच उत्तर त्यात न निघता त्यातनं 2-3 उत्तर निघत होती. त्यानंतर सार्वजनिक धोरण, मग ते स्वामित्व योजनेची उद्दिष्ट खालीलपैकी कोणती आहेत? तर त्याच्यामध्ये हे कशासाठी आहे तर शहर नियोजन आणि अंमलबजावणीसाठी नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याकडं जे आहे ते जवाहरलाल नेहरू किंवा आता आपल्याकडे स्मार्ट सिटी असले प्रकल्प आहेत. त्यामुळे ते नसून ते ग्रामीण भागासाठी आहे. आणि त्यामुळं क ड तेच येतं. शहरासाठीची योजनाच नाही स्वामित्व. त्यानंतर इथे दुर्बल घटक आणि स्वयंसेवी संस्थांचे सक्षमीकरण. मग त्याच्यावरती पेपर 2 मधला हा उतारा होता. आणि त्याच्यावरती असे 5 प्रश्न होते हे इथे दिले. त्याच्यानंतर मानवी हक्क जाहीरनामा किंवा मूलभूत बांध असे तत्वे मूलभूत कर्तव्य याच्यावरती प्रश्न होता. तर राष्ट्रीय आणि मानवी हक्क आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोग त्याच्यावरती प्रश्न. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येईल हे जे 2 उतारे याच्यातले जे आहेत तर ते गांधीजींच्या विचारावरचा स्वराज्य आणि राष्ट्रीय मागास आयोग जो आहे तर त्याची रचना. मग पुढे जर गेला तुम्ही आर्थिक आणि सामाजिक विकास त्याच्यावरती सुद्धा 15. मग त्यातले सुद्धा हे शुम्पीटर जो आहे तर त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा 11वीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकात आहे. मग त्यांनी विकास म्हणजे काय तर दोन्ही वाक्यात त्यांनी सांगितलेले आहेत. विकास म्हणजे स्थितीशील स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय आणि तो गुणात्मक असतो. आणि वृद्धी ही संख्यात्मक असते. आणि त्यात टार्गेट महत्वाचं आणि क्रमशःने आकडेवारी महत्वाची त्याच्यात असते. मग तसंच संतुलित वृद्धी सिद्धांत दिलेला आहे त्याच पुस्तकात. त्यानंतर योजना निर्मिती आणि त्याच्याबद्दलची माहिती.
आर्थिक सुधारणाबद्दल सुद्धा दिलेले आहे. दारिद्र्यावरचे प्रश्न जे आहेत ते आकडेवारीवरती जास्त असतात. साधारणपणे तुम्ही जर बघितलं तर 15 पैकी एक 5 प्रश्न आकड्यावरती असतातच. आणि त्यामुळे ती आकडेवारी थोडी लक्षात ठेवायला जमलं पाहिजे. विविध वंचित गटांच्या संदर्भातली सर्वसमावेशकता जी आहे त्यातल्या वेगवेगळ्या योजना, मग मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिकाबद्दल कुठल्या योजना आहेत, लोकसंख्येबद्दलचा एक प्रश्न हा होता. त्यानंतर शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा, त्याला सामाजिक क्षेत्रातले उपक्रम म्हणायचं. त्यानंतर सार्वजनिक वित्त, त्याच्यावरती एक उताराच होता आणि त्याच्यावरचे 5 प्रश्न. मग कोविड काळातली भारताची अर्थव्यवस्था, त्यातली आकडेवारी, आणि ही आयोगाने विचारलेल्या म्हणजे ही खरीच असणार. त्यामुळे आपल्याला काय करता येतं की हा उतारात दिलेली जी आकडेवारी आहे ती अर्थशास्त्राचे एक साहित्य किंवा रिसोर्स म्हणून आपल्याला वापरता येते. त्याच्यानंतर तर तुम्ही असे 5 प्रश्न त्याच्यावरचे आलेत. उद्योगावरती एक प्रश्न होता. त्यानंतर शेतावरती एक आपण मगाशी बघितला. परिस्थिती आणि ह्याच्यावरचे उतारे जे आहेत. आता हे प्रवाळ द्वीप परिसंस्था, हा जो काही उतारा दिलाय हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, 11वीच्या पर्यावरणाच्या पुस्तकातला त्यांनी जसा तसा उचललेला आहे. आणि त्याच्यामुळे मग जसं तुम्हाला सांगितलं, युवा भारतीची पुस्तकं किंवा 11वी 12वीची आपण जी बघायचं समाजशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण किंवा राज्यशास्त्र इत्यादी जी पुस्तकं बघतो त्यातली सुद्धा उतार इकडे येऊ शकतात. त्याच्यानंतर इकडे हवामान बदलावरती जो आला जागतिक पर्यावरण बदल, हा जो काही म्हणजे जे वर्तमानपत्र, एका वर्तमानपत्रातला त्यांनी संपादकीय जे घेतलं होतं त्याच्यावरचा उतारा आहे. त्याच्यानंतर प्रदूषणावरती सुद्धा एक उतारा त्यांनी विचारला होता. अर्थात हा इंग्लिश लँग्वेजचा उतारा आहे, याच्यात मराठी नव्हतं. म्हणजेच याचं काय झालं, मराठी भाषांतर दिलं नाही, म्हणजे फक्त तो इंग्लिश भाषेतला होता. सो इंग्लिश लँग्वेज मधला उतारा सुद्धा हा आपल्या मुख्य पूर्व परीक्षेतल्या पेपर 1 वरच्या माहितीसाठी सुद्धा आपल्याला उपयोगी पडतो. मग आता सगळ्यात अवघड जे मुलांना गेल्या वेळी गेलं होतं, म्हणजे गेल्या वेळेचे मेरिट 2023चे 108ला गेले. 100 म्हणजे 5,000 विद्यार्थी असून, आणि आदल्या वर्षी 10,000 विद्यार्थी त्यांनी निवडले होते आणि त्यावेळेला मेरिट 106ला गेलं होतं. आता हे जे मेरिट जे 108ला गेलं, तर त्याचं खरं कारण ज्या विद्यार्थ्यांना या विज्ञानात मार्क चांगले पडले ते पास झाले, आणि इतरांना मात्र त्यात अडचण येऊ शकली ते फक्त याच्यामुळं. मग आता जर तुम्ही भौतिक शास्त्रावरचे जे प्रश्न बघितला, तर एका मुलाचा ताप 104 डिग्री फॅरेनहाइट आहे. ते तापमान किती डिग्री सेल्सिअसमध्ये असेल, आणि मग ते काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तर तो वापरायचा आणि त्याच्यातनं काढा, म्हणजे गणित झाले. एखादी वस्तू 36 अंशात तिरप्या असणाऱ्या 2 समतल आरशामध्ये ठेवली तर ते प्रतिमांची संख्या किती. मग ते अगदी 11वी 12वीच्या विज्ञानाच्या पुस्तकात ही माहिती दिलेली आहे. 8वी 9वीच्या ह्याच्यात सुद्धा मिळेल तुम्हाला. तर 2 आरसे एका विशिष्ट कोनात ठेवले तर निर्माण होणाऱ्या प्रतिमांची संख्या किती असते, तर 360 भागिले तो कोन आणि त्यातनं वजा करायचं. मग आता इथं कोन किती आहे, 36 अंशाचा. 360 भागिले 36 झाले किती, 10. त्याच्यात एक वजा केलं तर आले किती, 9. म्हणजे आता इथे काय झालंय, हे गणित जरी असलं तरी साधा फॉर्म्युला जर आपल्याला लक्षात येईल तर त्याच्यातनं आपल्याला उत्तर काढता येतात. वरती टेम्परेचरच्या बाबतीत तसंच. आता कसं आहे, पाणी गोठतं ते 0 डिग्रीला आणि ते 32 डिग्री फॅरनहाइटला. म्हणजे 0 डिग्री बरोबर, डिग्री सेल्सिअस बरोबर 32 डिग्री फॅरनहाइट. मग ते 104 मधनं काय करायचं, 32 वजा करायचं, आणि जो आकडा येईल त्याला साधारणपणे ते 9 पंचमांशनी गुणायचं, आणि त्यातनं जे उत्तर येईल ते 40 पर्यंत येतं. मग पुढे जर तुम्ही बघितलं, या पदार्थाचा प्रतिरोधकता क्रिटिकल तापमानाच्या खाली शुद्ध होतो, म्हणजे त्यातनं वीज गेली किंवा तुम्ही उष्णता गेली तर नाश होत नाही. मग त्याला सुपर कंडक्टर म्हणतो आपण. त्यामुळे त्याचं उत्तर 3 नंबर. त्यानंतर हा स्थिरांक जे जे आहे ते बर्नौलीच्या तत्वाबद्दलचं आहे. मग अणुविज्ञानात अल्फा कण जर समजा बाहेर पडला तर काय होतं, हे अगदी 9वीच्या पुस्तकातलं वाक्य आहे, आणि त्यातनं तुम्हाला लक्षात येऊन जाईल. त्यानंतर ग्रहाचा वेग हा साधारणपणे केपलरचे जे काय ग्रहाच्या भ्रमणगतीचे जे 3 नियम आहेत त्याच्यातला हा दुसरा नियम जो आहे त्याच्यावरचे उदाहरण आहे ते. मग जेवढा ग्रह एखाद्या म्हणजे ताऱ्यापासून लांब, तेवढा त्याचा भ्रमणाचा वेग काय असतो, जास्त असतो. जेवढा जवळ त्याचा वेग काय असतो,
कमी असतो. ह्याला केपलरच्या ग्रहाच्या भ्रमणगतीचा दुसरा नियम म्हणतात. आणि मग ते पहिलंच उत्तर त्याचं येणार. आणि जर भूगोलवरती आपलं हे भूगोल म्हणतो, भौतिकशास्त्रात विद्युत मोटर जी आहे त्याच्यावरचा एक उतारा दिला होता आणि त्याच्यावरचे 5 प्रश्न दिले होते. त्यानंतर रसायनशास्त्रावरती जर तुम्ही बघितलं, ही सगळी गणितच बरीच जास्त विचारली होती. आणि त्याच्यात सुद्धा सेंद्रिय रसायनशास्त्रावरती एक प्रश्न होता, पण एक उत्तर देऊन त्याच्यावरती 5 प्रश्न विचारले होते. आणि मग इथे तुम्हाला लक्षात येईल की हे अगदी काय म्हणतात त्याला, ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला हा उतारा आणि असे प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि त्याचा इकडे आपल्याला फायदा होऊ शकतो. मग जीवशास्त्रात प्राण्यांचं वर्गीकरण, शंखशास्त्राचा अभ्यास करणं म्हणजे काय करतो आपण, कशाचा अभ्यास? तर ते मृदुकाय गटातले जे प्राणी असतात त्यांचं जे कवच असेल, म्हणजे गोगल काय आहे, ऑक्टोपस आहे किंवा इतर काही प्राणी जे आहेत, तर त्यांच्या कवचाचा जो अभ्यास करतात त्याला कोंकॉलॉजी का शंखशास्त्र म्हटलं जातं. त्यानंतर मोलस्का वर्गीय प्राणी मृदुकाय असतात, ते खालील वैशिष्ट्य धारण करतात. म्हणजे आता इथे काय झालंय की जीवशास्त्रातले दोन्ही प्रश्न कशावरती आलेत, मृदुकाय प्राण्यावरती आले, बाकी काही त्यांनी विचारलंच नाही. त्यानंतर त्याच्यावरती सुद्धा एक उतारा दिलेला आहे. आणि तो सुद्धा तो सूक्ष्मदर्शक यंत्राबद्दलचा आहे. लिवन हॉकनी जे सूक्ष्मदर्शक यंत्रानुसार काय शोध लावला त्याच्यावरचा आहे. आणि त्याच्यानंतर मग उपयुक्त प्राणी. मग आता कसं आहे की गव्हावरती जी कीड पडते, तर त्या किडीचं नाव काय, असा साधा प्रश्न आहे. मग रचना करताना त्यांनी त्या अँग्विना ट्रिटिसी हा कोणत्या पिकावर आढळणारा परजीवी निमॅटोड, निमॅटोड म्हणजे कीड, आणि तो गव्हावरती आढळतो. मग असं मग तांदळावर कुठला, ज्वारीवर कुठला, बाजरीवर कुठला रोग पडतो असं. त्यानंतर मानवी जीवशास्त्रात औषध आणि लसी, त्याच्यावरचे प्रश्न, अन्न आणि पोषणावरचे प्रश्न, अगदी ह्या जीवनसत्वाच्या जोड्यात आणि जुळवा म्हणून ह्या नेहमीचा प्रश्न आहे. अगदी 8वी 9वी 10वीला आपण हे शिकलेलो होतं आणि सोपा आहे. हा प्रश्न जर बघितला तर सगळ्यात सोपा प्रश्न आहे. जीवनसत्वाचे अभाव कुठला रोग होणार, रातांधळेपणा. मग ला 4 येणार. ला 4 किती ठिकाणी आले, एकाच ठिकाणी आले ना. मग आपण नेहमी असं करायचं, पहिल्यांदा एक कुठलं आपल्याला जे माहिती आहे त्याचं उत्तर शोधायचं, ती जोडी कुठं जोडते बघायचं आणि त्यातनं मग उत्तर काढायचं. त्यानंतर चालू घडामोडीवरचे प्रश्न सुद्धा काय असे एकदम कठीण होते असं नाही आहे. नुकत्याच ज्या काही घडलेल्या घटना आहेत त्याच्यावरती आधारित त्याचे प्रश्न विचारले जातात. त्याचं वर्गीकरण आणि त्याच्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही बघितला तर पेपर 1 ची तयारी करत असताना आपल्याला या काही घटकाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि पेपर 2 ची तयारी करताना काय करायचं ते आपण मगाशी बघितलेत. आता मगाशी आपण सुरुवातीला जी स्लाइड बघत होतो म्हणजे पीपीटी, तिच्याकडे परत जाऊया. मग त्यातनं तुम्हाला आणखी बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. थोडंफार ते उजळणीसारखं असेल. तर इथे आपण मगाशी बघितलं की हे जे आहे की आपल्याला जर पूर्व परीक्षा आता जर पास व्हायची असेल तर किती मार्क पाडायला पाहिजेत बघितले आपण, 120. का बरं 120? तर जागांची संख्या सध्या किती आहे, 205. वाढल्या तर कदाचित मेरिट मागचं जे 108 110 तर तेवढंच जाईल. पण आपण जरा जास्तच ठेवलेलं कधीही चांगलं. तर पेपर 1 मधले 60 प्रश्न माझे बरोबर आले पाहिजेत. आणि 60 प्रश्न बरोबर काढताना मी ज्या विषयातला पदवीधर असेल त्या, आता समजा मी BA हिस्ट्री केली किंवा BA जॉग्राफी केले किंवा BSc केलं असं सायन्समध्ये, तर त्या त्या विषयांमध्ये मला तसे मार्क पडले पाहिजेत. तर आता इथे तुम्हाला पेपर 1 आणि 2 मधले कुठले महत्वाचे टॉपिक आहेत ते दिलेले आहेत. तर हे 7 टॉपिक पेपर 1 मधले आणि नंतर 5 टॉपिक पेपर 2 मधले. आता 8वा टॉपिक हा वरच्या 7 टॉपिकसाठी उपयोगी पडतो. आणि हे 9, 10, 11 गणितच आहे. आणि 12वं हे डिसिजन मेकिंग म्हणजे अधिकारी होण्यासाठी तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे हे तपासण्यासाठी प्रश्न असतात. आता आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं. द नेचर अँड स्टँडर्ड ऑफ क्वेश्चन्स इन द पेपर विल बी सच दॅट a well-educated person will be able to answer without any specialized study, and its intention is to test candidates' general awareness of a variety of the subject. मग आता तुमच्या लक्षात येईल आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्याचा पाठीमागचं जे तसे प्रश्न विचारणा पाठीमागचा उद्देश काय आहे, तर तुम्ही अधिकारी होण्यासाठी लायक आहात की नाही हे बघायचं झालं तर पहिल्यांदा तुमच्याकडे असलेली जागरूकता तपासली जाणार आहे. तर आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनाबाबत
मी जागरूक आहे. हे तुम्ही जे उत्तर टिकमार्क कराल त्याच्यावरनं तुम्हाला जी मार्क पडतील त्यातनं दिसून येतं. त्यामुळं टू फाईंड पर्सनल सुटेबल कॅन्डिडेट फॉर अ करिअर इन अ पब्लिक सर्व्हिस हाच याच्यातला महत्त्वाचा उद्देश. आणि विविध घटक त्यांनी जे दिलेत, पेपर 1 मधले 6, पेपर 2 मधले 7, असे 14 घटक आहेत. त्या 14 घटकाच्या बाबत मी जागरूक आहे किंवा त्याबाबतची जी जागरूकता, कुठली जागरूकता, तर आपण मगापासून बघितलं. तर इतिहास असेल तर त्यातली काय आहे, भूगोल असेल तर त्याबद्दल काय, तर असं आय एम अवेअर अबाउट दॅट. म्हणजे आता उदाहरण जर घेतलं तर आता आपले विधानसभेचे सभापती जे आहेत नार्वेकर, राहुल नार्वेकर, त्यांनी दिलेला निकाल. मग ते विचारतील की हा जो निकाल आहे म्हणजेच एखादा पक्ष कोणाच्या मालकीचा किंवा एखादा आमदार पात्र की अपात्र हे ठरवण्यासाठी विधानसभाच्या अध्यक्षाला कोणत्या कलमानुसार अधिकार मिळतात. तर आता हे काही वेगळा अभ्यास करायची गरज नाही. आता अलीकडचं जर समजा वर्तमानपत्र उघडलं तर ती सगळी माहिती दिलेली आहे किंवा 10व्या परिशिष्टात कशाची नोंदणी आहे. तर असा वगैरे काही जो भाग आहे सो दॅट इज कन्सिडर ॲज अ कॉन्टेम्पररी द इव्हेंट्स विच आय एम एबल टू अंडरस्टँड आणि त्याची उत्तरं काढू शकतो. आता अपेक्षा काय ते आयोगाने दिले. इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम द कॅन्डिडेट्स टू स्टडी द लेटेस्ट अँड रिसेंट डेव्हलपमेंट्स हॅपनिंग पर्टेनिंग टू द टॉपिक्स अँड द सब टॉपिक्स मेन्शन्ड इन द सिलेबस. मग आता सिलेबसमध्ये त्यांनी 7 दिलेत, पण उपघटक घटक हा बघितले किती काढले आपण? 100. तर त्या 100 मुद्द्याबाबत आपल्याला काय केलं पाहिजे, अलीकडच्या घटना ज्या आहेत तर त्या जाणून घेतल्या पाहिजेत. म्हणजे आता सध्या मालदीवचा वाद चाललाय ना. मग मालदीव बेट समूहामध्ये एकूण किती बेटा आहेत किंवा मालदीव केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कुठली, त्यानंतर मालदीव कोणत्या समुद्रात आहे, का तो बेटांचा प्रकार कुठला, त्या कोणत्या प्रकारची जंगलं, त्या कुठले आदिवासी तिथे आढळतात, असे वगैरे जे प्रश्न आहेत ते काय येणार, मालदीवरती येऊ शकतात. मग त्यामुळे मालदीवचा भूगोल, इतिहास किंवा आता तुम्ही जर बघितलं तर आता ते लक्षद्वीप आणि मालदीवचा जो वाद चाललाय, तर त्याच्यातनं मालदीव हे काय होतं, पूर्वी मालदीवरती खालीलपैकी कोणत्या काय म्हणाला घराण्याचं राज्य होतं, तर मराठी किंवा चोळ देतील, मल्याळमधली लोक देतील किंवा गुजरातमधली काही संस्थान असे देतील. तर त्यामध्ये गुजरातच्या काही राज्यांची राजवट कुठे होती? मालदीवमध्ये. आणि नंतर मग त्या अरब प्रवासी जसे आले, त्या अरब प्रवासांनी त्या गुजराती राज्यकर्त्यांचा पराभव केला. मग त्यांनी ते मालदीव सोडले, ते गुजरातला राहिले आणि त्या मालदीवमध्ये मग मुसलमानांची राजवट सुरू झाली. मग असला जो काही इतिहास असेल, मग तसं लक्षद्वीपच्या बद्दल सुद्धा. सो हा सगळा महत्वाचा भाग म्हणायचा. आता सोर्सेस, आता आपल्याला ही सगळी तयारी करायची आहे. तर 100 दिवसात तयारी करताना काय करायला पाहिजे, तर आपल्या स्टडी सर्कलच्या वेबसाईटवर हे सगळं आहे, PDF विथ रिस्पेक्ट टू क्वेश्चन्स. मग आता हे 100 प्रश्न जे आहेत, तर आता 100 टॉपिक घेतलेत, तर प्रत्येक टॉपिकवरती 100 प्रश्न आम्ही आमच्या वेबसाईटवरती टाकले. म्हणजे आता सिंधू संस्कृती घेतली त्याच्यावरती तुम्हाला एक 30 प्रश्न मिळतील किंवा वैदिक काळ घेतला त्याच्यावरती 30 प्रश्न, आणि मग ते बघायचं. त्यानंतर PPTज विथ रिस्पेक्ट टू द लेक्चर्स. मग आज आपण ती चर्चा करतोय तर त्याच्या संदर्भात आता तुम्हाला ही दाखवत त्याला PPT म्हणायचं. मग तसंच जर समजा विज्ञानातला कुठला एखादा टॉपिक ॲटॉमिक सायन्स घेतला तर त्या ॲटॉमिक सायन्सची तुम्हाला एक PPT. मग अशा 100 PPT, प्रत्येक टॉपिक बद्दल एक PPT. त्यानंतर व्हिडिओ लेक्चर्स, मग साधारणपणे प्रत्येक लेक्चरमध्ये 2 टॉपिक कव्हर केलेले असे 50 लेक्चर्स. त्यानंतर प्रिव्हियस पेपर्स, आत्ताच मगाशी आपण बघितलं की 10 पेपर आहेतच, ते आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. आणि प्रत्येक पेपरमध्ये 180 पेपर प्रश्न, म्हणजे काय, पेपर 1 मध्ये 100, पेपर 2 मध्ये 80, आणि असं जर केलं तर ते जवळजवळ 1800 प्रश्न होतात. सब्जेक्ट टेस्ट, मग आता आपण ज्या सब्जेक्ट किती बघितले, पेपर 2 मधले 80, पेपर 1 मधले 100, 180, आणि प्रत्येक 50 प्रश्न, असे ते 9000 प्रश्न. त्यानंतर मॉक टेस्ट अशा 40 आमच्याकडनं दिल्या जातात, त्यात जवळजवळ 3600 प्रश्न. आणि स्टडी सर्कलची क्वेश्चन बँक, म्हणजे ती कसली आहे, आता मगाशी तुम्हाला सांगितलं ना, 2023 मध्ये MPSC किती परीक्षा घेतल्या? 45. मग त्या 45 परीक्षामध्ये आता हे जे 15 टॉपिक आहेत त्यात आलेले प्रश्न व्यवस्थित त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि असे प्रश्न मग 45 गुणिले जरी 100 केले, आता
मुख्य परीक्षेतले जर 150 प्रश्न असतात तर ती संख्या 5,000 पर्यंत जाते. पण ते जसे तसे न देता त्यात थोडं मॉडिफिकेशन करून केलेले आहेत. आणि मग आता मगाशी जसं सांगितलं, तुम्ही स्वतःच्या नोट्स पेपर सोडवताना केल्या पाहिजेत. म्हणजे पहिली जबाबदारी काय असेल, तर गेल्या 10 वर्षातल्या सगळ्या पेपरची चर्चा किंवा विश्लेषण मगाशी सांगितलेल्या 100 ह्याच्यात करायचं. मग ते कसं करणार तुम्ही? तर यू कॅन गो टू द MPSC वेबसाईट ऑर आवर वेबसाईट, कॅन डाउनलोड 2022चा पेपर डाउनलोड करायचा. आणि मग आता ही जी PPT तुम्हाला मिळणार, हे त्याचं PDF असेल, तर त्याच्यानुसार ते 100 मुद्दे इतिहास घ्यायचा. मग इतिहासमध्ये काय करणार आपण, की समजा आपण धरून चालू की समाज सुधारक, त्याच्यावरती किती प्रश्न आले, मग त्या वर्तमानपत्रावरती किती आहेत, पुस्तकावरती किती आहेत, असं वगैरे वर्गीकरण करायचं. आणि त्याच्यातनं आपली स्वतःची वाक्य किंवा नोट्स काढून ठेवायच्या. मग आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे? बऱ्याच जणांचं कसं होतं, अनेक जणांचं काय होतं, 205 पदांची जाहिरात आली, 2-3 लाख लोक बसणार, आणि त्यात ऑलरेडी जे डेप्युटी काय ते नायब तहसीलदार आहेत किंवा STM काम करतात, ASO, ती पुरं बसतातच, तलाठी, ग्रामसेवक सुद्धा बसतात. त्यामुळे मी टिकणार नाही असं अनेक जणांना वाटतं. पण आता अलीकडच्या काळात जर प्रश्नांचं स्वरूप बघितलं, तर इट इज नॉट रिलेटेड टू द नॉलेज or the data or the memory or the IQ, but it is related to the skills to find out the answer. म्हणजे ज्याला प्रश्नाचं उत्तर माहीत नसताना सुद्धा, कधी वाचलेलं नसताना सुद्धा त्याचं उत्तर काढण्याचं जर कौशल्य असेल, अभ्यास नाही केला तरी सुद्धा आपल्याला पास होता येतं. त्यामुळं दिस इज द एक्झाम ऑफ नॉट IQ, बट थॉट क्वेश्चन, सोशल क्वेश्चन, इमोशनल क्वेश्चन. आणि मला अधिकारी व्हायचा जर समजा अशी माझी इच्छाशक्ती असेल, तर मला वाटायला लागतं की मी अधिकारी होऊ शकतो. त्यामुळं अधिकारी होण्यासाठी काय क्वालिटीज लागतात, त्या आपल्या डोक्यात जर व्यवस्थित बसल्या, की म्हणजे फील गुड फॅक्टर असं, त्यातनं उत्तर काढायला सोपं जातं. बिलीव्ह इन युअर सेल्फ, म्हणजे मी ही परीक्षा पास होऊ शकतो. म्हणजेच टार्गेट काय आपलं, 120 गुण, म्हणजे 60 प्रश्नांची 100 पैकी 60ची मी उत्तरं अगदी अचूक काढू शकतो. किंवा जी उत्तरं काढले त्या ह्याच्यातनं मला 120 मार्क पडू शकतात. तर इथं मॅनेज युअर एनर्जी दॅन टाइम. आता आपण टाइम बघितले, 100 दिवस आहेत. पण त्या 100 दिवसातलं आहेत म्हणून बरेच जण काय करतात, की सुरुवात करायच्या दिवशी आज 10 तास अभ्यास, उद्या 12 तास, 15 असं करतात. तर जितका तुम्ही क्वांटिटी जास्त एखादी तयारी करायला लावाल ना, त्याचा फायदा होत नाही. त्याच्याऐवजी क्वालिटी पाहिजे. सो व्हॉट इज द क्वालिटी? मी 5 तासच अभ्यास करणार, पण जे केलेलं आहे ते लक्षात ठेवणार. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जे वाचलेलं आहे त्याचं वापर करायचं कौशल्य विकसित करायला आपल्याला जमलं पाहिजे. आणि दॅट इज नथिंग बट मॅनेजिंग युअर एनर्जी. डोंट वेस्ट टाइम इन फॉलोइंग ऑदर्स. म्हणजे पोरं बरीच काय करतात, पुण्यात मी बघितलं, ते एखाद्या लेक्चरने लेक्चर घेतलं असेल, तर त्याच्या काय त्या नोट्स असतात ना, त्याचे झेरॉक्स करून ते वाचत बसतात. किंवा जी पास झालेली पोरं असतील त्यांच्या नोट्स वाचत बसतात. तसं कधीही करू नये. हे स्वतःचं सगळं असायला पाहिजे. आणि यू हॅव टू रीड द टेक्स्ट बुक्स. मग अशी आपण बघितली कुठली पाठ्यपुस्तक महामंडळाची पुस्तकं. आणि तुम्ही ज्या वेळेला, आता मगाशी सांगितलं ना मी, 10 पेपर मध्ये आलेले 1800 प्रश्न, ह्या 1800 प्रश्नाचे त्यावेळेला तुम्ही विश्लेषण कराल, त्या 100 टॉपिकने तुमच्या लक्षात येईल की त्याचं उत्तर तुम्हाला हे 8वी पासून 12वीच्या पुस्तकामध्ये विविध ठिकाणी, त्यात सुद्धा 11वी-12वीच्या पुस्तकात जास्त आलं होतं. रेड्यूस एंगेजमेंट विथ द सोशल मीडिया इन द ग्रुप्स. आता बरेच असे टेलिग्राम ग्रुप आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहेत, त्यात रोज एक प्रश्न टाकतात, असं वगैरे करतात. ते चाळायला काही हरकत नाही, पण ते डोंट गेट ॲडिक्टेड टू इट. बरीच पोरं काय करतात, त्यात आलेलं सगळं खरं मानतात. अनेक वेळा ती दिशाभूल करणारे असतात, चुकीचे असतात, ऑथेंटिसिटी असत नाही, इनॲक्युरेट असते, आणि कन्फ्युजन वाढवणार असतात. त्यामुळे वाय टू गेट कन्फ्युज? तर तुम्हाला जर काही सोशल मीडिया काही काय असेल, तर MPSCची वेबसाईट बघा, UPSCची वेबसाईट बघा, आपल्या शेजारी कर्नाटक आहे, गुजरात आहे, त्यांच्या वेबसाईट बघा, त्यांच्या सुद्धा आपल्यासारख्या परीक्षा असतात. ते पेपर बघा, ते सोडवा. दॅट हेल्प्स अस. त्यानंतर व्हॉट शुड बी द करेक्ट स्ट्रॅटेजी? 1 मार्क 1 आवर. म्हणजे आता आपण मगाशी बघितलं ना, तर आता मार्क किती आहेत? त्यात 200. मग खरं व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड दिस? तर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी 200 तास पुरेसे आहेत. त्याचा अर्थ काय? की हे जे 100 मुद्दे जे विचारलेत, त्या 100 मुद्द्याशी संबंधित माहिती जेवढी तुम्ही 207 तासात संकलित का आकलन करू शकाल,
त्याच्या जीवावर तुम्ही 100 प्रश्नांची उत्तरं काढू शकाल, असा त्याचा अर्थ. अर्थात इथं काय होत आहे की आपल्याकडे ते कौशल्य नसतात. वी डोंट हॅव दोज स्किल्स की एक्झाम ओरिएंटेड इन्फॉर्मेशन इज अ दिस. मग त्यासाठी आपल्याला कंपायलेशन करावं लागतं, कंपॅरिझन करावं लागतं, क्लासिफिकेशन करावं लागतं. आणि मग त्या ह्याच्यातनं काय होतं की असं जर करायची सवय असेल तर एक तास जी काय, म्हणजे आता समजा मी इतिहासाचं 11वीचं पुस्तक वाचायला गेलं, तासामध्ये मी समजा 15 पानं वाचली, तर त्या 15 पानाचं वाचताना माझा उद्देश काय असणार, हे मी वाचतोय, व्हॉट इज गोइंग टू बी द युटिलिटी ऑफ धिस डेटा टू सॉल्व्ह द क्वेश्चन, किंवा या वाचलेल्या माहितीवरती परीक्षेत कसा प्रश्न येईल. त्यामुळे प्रश्न कसा येईल याच दृष्टिकोनातनं पुस्तकं वाचायची. माहिती गोळा करण्यासाठी पुस्तक वाचणं किंवा एंटरटेनमेंटसाठी किंवा इतरांना दाखवण्यासाठी त्याचा फायदा होत नाही. आता 10 to 16 hours पर डे आता सध्या करायची गरज नाही. शेवटच्या एक 10-15 दिवसात तसं करावं. पण सध्या तर मिनिमम 5 hours पर डे. एम्फॅसिस ऑन स्किल डेव्हलपमेंट टू सिलेक्ट द आन्सर. म्हणजे उत्तर काढण्यावरतीच लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आता मला जसं सांगितलं मी पान वाचतोय, तर त्या पानावरती कसा प्रश्न येईल हे माझ्या डोक्यात असलं पाहिजे. त्याशिवाय वाचायचंच नाही. नाही तर अदरवाईज नुसतं वाचत गेलं आणि व्हॉट टाईप ऑफ क्वेश्चन इज गोइंग टू कम आणि मग ते कसं असेल हे जर समजा आपल्याला करायला जमलं नाही, फायदा होणार नाही. आणि मग त्यासाठी जुने पेपर किंवा आयोगाच्या विविध परीक्षेतले पेपर त्याचं प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला काही गृहीतकं लक्षात घेतली पाहिजेत. तर व्हॉट शुड बी द युअर अझम्पशन की आय हॅव प्रिपेअर वेल अँड इज इक्विप्ड विथ ऑप्टिमल डेटा टू फाइंड ॲटलीस्ट 60+ अँड आन्सर्स ऑफ द जनरल स्टडीज क्वेश्चन पेपर वन जो आहे त्याच्यातला. आणि आय हॅड इनफ प्रॅक्टिस अँड सॉल्विंग 100 क्वेश्चन्स इन 100 मिनिट्स ऑफ GS1 आणि 80 क्वेश्चन्स इन 100 मिनिट्स GS2. तर नुसतं वाचून सुद्धा चालणार नाही ना, तुम्हाला ते 120 मिनिटात 200 प्रश्न सोडवायचे आहेत. मग ते 120 मिनिटं आहे म्हणून तेवढा वेळ लावायचा नाही. 100 मिनिटात म्हणजे मिनिटाला एक प्रश्नाचं उत्तर काढायला आपल्याला जमलं पाहिजे. आणि तुम्ही गटची तयारी कराल तिथं तुम्हाला मिनिटाला 2 प्रश्नांची उत्तरं काढावी लागतात. त्याच्यामुळे स्पीड इथं महत्वाची. 100 मिनिट्स फॉर फ्रॉम 11 AM टू 12 noon. म्हणजे आपला पेपर हा नेहमी कधी असतो, रविवारी. पेपर 1 11 ते 12 दरम्यान आणि पेपर 2 जो असेल 2 ते 4च्या दरम्यान, असं 2 तास. मग त्यामुळे पेपरचं प्रॅक्टिस करताना नेहमी काय करायचं, 11 ते 12च्या वेळेतच बसायचं. जर काय दुसरं काम करत नसाल तर 100 मिनिट्स फ्रॉम द 2 to 4 PM हे सकाळचा पेपर, दुपारचा पेपर. आणि मार्किंग 60+ आन्सर्स इन आन्सर सीट इन फर्स्ट 80 मिनिट्स इज अ मॅन्डेटरी. म्हणजे 100 प्रश्न मी सोडवत असताना पहिल्या तासात माझं उत्तर पत्रिकेवरती किमान 60 प्रश्नांची उत्तरं मला गोल करता आली पाहिजे. नंतर उरलेल्यामध्ये 40. आणि मग ते करण्यासाठी ऍक्शन तुमची काय असली पाहिजे ती इथं दिलेली आहे. एक्झाम हॉलमध्ये काय करायला पाहिजे ते दिले, ते शेवटी करायला मेहनत बघायला नाही. अर्थात आता हे एक महत्वाची गोष्ट आहे, परफॉर्मन्स कॅलिब्रेशन. म्हणजे काय आहे की तुम्ही पेपर सोडवायला घेतला, म्हणजे आता जेवढा, आता बऱ्याच जणांचं कसं होतं की माझा अभ्यास झाला मी पेपर कशाला सोडू, असं कधीही करायचं नाही. होऊ दे अभ्यास, नाही होऊ दे, 2 तास तो पेपर घेऊन बसायचं, त्याची जी उत्तरं आहेत ती उत्तरं काढायचा प्रयत्न करायचा. मग आता व्हॉट आर द 5 सोर्सेस टू फाइंड ॲक्युरेट आन्सर. पहिलं म्हणजे अभ्यास. आता बऱ्याच वेळा अभ्यास नसला तरी सुद्धा पुढची जी 4 कारणं आहेत ती महत्वाची आहेत. मग प्रिव्हियस नॉलेज. आता आपला अभ्यासक्रम सगळा कुठला आहे, 8वी 9वी 10वीचाच आहे आणि आपण तेच चर्चा करतोय, त्यामुळे ते रिव्हिजन आहे आपल्यासाठी. नंतर एलिमिनेशन मेथड, लॉजिक अँड कॅल्क्युलेटेड रिस्क आणि इंट्युशन यांचा वापर करायचा. आणि आपण काय करायचं, एक चार्ट बनवून ठेवायचा. आज मी पेपर 1 सोडवला की आज एक पेपर सोडवला, पेपर नंबर 1, तर त्याच्यामध्ये अभ्यासानं माझी एवढी उत्तरं बरोबर आली, प्रिव्हियस नॉलेजमुळे एवढी बरोबर आली, एलिमिनेशनने एवढी आली, लॉजिकल आणि कॅल्क्युलर रिस्कनी एवढी आली, आणि इंट्युशन म्हणजे मला वाटते म्हणून. अनेक वेळेला आपल्याला वाटतं का, कुणाला वाटतं की हे बरोबर उत्तर असेल, आणि अनेक वेळा जर आपलं जर इंटेन्शन चांगले असतील तेच उत्तर बरोबर असतं. आणि मग असं हे करायचं. आणि आता उत्तर काढत असताना उत्तर चुकतात. ते चुकायचं पहिलं कारण लॅक ऑफ स्टडी. म्हणजे अभ्यास न केल्यामुळे उत्तर चुकलं कधीही चांगलं असतं ना ते. कारण बाय स्टडिंग यू कॅन इम्प्रूव्ह दॅट परफॉर्मन्स. पण हे दुसऱ्या जे 4 घटक आहेत, सिली मिस्टेक्स, प्रॉब्लेम ऑफ कॉम्प्रिहेंडिंग, ओव्हरलुकिंग, ओव्हर कॉन्फिडन्स, हे टाळलं पाहिजे. हे टाळलं तर काय होणार, निगेटिव्ह मार्किंगमध्ये जाणारच नाही. तर वरच्या 5 घटकांचा आधार घ्यायचा आणि खालचे जे 5 घटक आहेत ते टाळायचे. हे जर आपण केलं
तर त्याच्यातनं आपल्याला ह्या परीक्षेसाठी लागणारी सगळी स्किल्स येतात. मग आता उत्तर काढायचं, MCQचं उत्तर कसं काढायचं ते दिलेलं आहे. आन्सर कसं शोधायचं, रॉंग कसं मगाशी एका ह्याच्यातच बघितलं. तर अशा पद्धतीने हे पेपर एकचं झालं. आता पेपर दुसरा जो आहे ते कल चाचणीचा आहे, म्हणजे त्याला ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणतात. आणि मगाशी आपण बघितलं की दे आर नॉट गोइंग टू टेस्ट युअर नॉलेज ऑर मेमरी ऑर इंटेलिजन्स, बट दे आर गोइंग टू टेस्ट व्हॉट आकलन, म्हणजे त्याला युअर कॅपॅबिलिटी टू अंडरस्टँड द थिंग्स. आणि तर्कशक्तीचं परीक्षण म्हणजे काय, क्रिटिकल पॉवर ऑफ ॲसिमिलेशन किंवा अनालिसिस. मग एम्पॅथी म्हणजे ते उतारे जे दिले जातात त्याची उत्तरं काढताना त्या उमेदवारामध्ये ह्या 10 प्रकारच्या म्हणजे व्यक्तिविषयक हे दिस आर द पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत की नाही ते बघतात. मग पहिली ती एम्पॅथीवरती आधारित कुठला प्रश्न आहे, क्रिएटिव्ह थिंकिंगवरचा कुठला आहे, कोपिंग विथ इमोशनचा कुठला, इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचा कुठला, इंटरपर्सनल रिलेशनचा कुठला. सो फर्स्ट यू हॅव टू आयडेंटिफाय टाईप ऑफ द क्वेश्चन, देन अकॉर्डिंगली यू विल बी एबल टू फाइंड आउट द आन्सर. मग हे 10 झालं. मग GS2 पेपरमध्ये काय काय असेल त्याच्याबद्दलची माहिती मग अशी आपण सगळी ती चर्चा केलेली आहे, की जिथं व्यवस्थित दिले यू कॅन गो थ्रू इट. किंवा आता इथे बघा 2023 पासून 2013 पर्यंत आकलनाचे उतारे असे 8-8 होते. 2013ला पहिल्या वर्षी 10 होते, नंतर 14-18 मध्ये 8-8, नंतर 17-16 मध्ये 7-7, आणि आता हे 8-8. आणि लँग्वेजचे 2-2 उतारे, पूर्वी ते 3-3 असायचे. आणि मग असे सगळे मिळून त्याच्यावरती मार्क. मग आता उताराची उत्तरं काढायची कशी, त्याचे 2 प्रकार असतात. पहिला प्रश्न वाचायचा, नंतर उतारा वाचायचा. आता हे कधी करायचं, जर समजा आपली तयारी नसेल आणि वेळ कमी असेल. आता काही कारणामुळे पेपर सोडवताना पहिल्या तासात बायाने 3 ते 4च उतारे झाले, आणि आता मला एक तासच उरलाय. अर्ध्या तासात उरलेले 5 ते 7 उतारे सोडवायचे. मग अशा वेळेला काय करायचं, पहिला प्रश्न वाचायचा, नंतर उत्तराकडे जायचं. पण सुरुवात करताना किंवा प्रॅक्टिस करताना दोन्हीपैकी कुठली पद्धत महत्वाची आहे. आणि मग दुसरं, पहिला उतारा वाचणे नंतर प्रश्न, पहिले प्रश्न वाचणे नंतर उतारा वाचणे. तर या दोन्हीपैकी कुठलाही एक पद्धत किंवा दोन्हीचाही आपल्याला वापर करता येतो, डिपेंडिंग ऑन युअर टाइम मॅनेजमेंट. आणि ही काय जुनी माहिती परत याच्यासाठी आहे. तर अशा पद्धतीनं आजच्या चर्चेत आपण बघितलं की राज्यसेवा, पूर्व परीक्षा किंवा महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा, मग तुमच्यातले कोणी वन सेवेला असतील, स्थापत्य अभियांत्रिकी आहेत, किंवा तिन्ही परीक्षेला इंजिनियर असलेली पोरं, सिव्हिल इंजिनियर हे तिन्ही परीक्षेला पात्र ठरलेले आहेत. जे राज्यसेवेला सुद्धा पात्र आहेत, त्या इरिगेशनला सुद्धा पात्र, आणि फॉरेस्टला सुद्धा पात्र आहेत. त्यामुळं आपल्याला काय की तयारी करताना एक टार्गेट 120 गुणांचं ठेवून केलं, त्यावेळी सी दॅट की डेफिनेटली देर वोंट बी एनी इश्यू टू पास द एक्झामिनेशन. तर आजच्या चर्चेमध्ये मला आपल्या पुढं याच गोष्टी मांडायच्या होत्या. आता त्याच्यानंतर आपले जे काही असे जे काही व्हिडिओ लेक्चर्स असतील, तर त्याच्यामध्ये एक एक विषय घेऊन, म्हणजे इतिहासावरती 15 प्रश्न आहेत, तर त्याच्यावरचा एक व्हिडिओ लेक्चर, भूगोलवरचे 15 आहेत, तर ते प्रत्येकाची तयारी कशी करायची त्यावरती आपण नंतर त्याच्यामध्ये चर्चा करूया. आपल्याला काही जर प्रश्न असतील विचारायचे, तर तुम्ही ते चार्टमध्ये विचारू शकता. कॅन यू गाईज कॅन आस्क डिरेक्टली. काय विचारतो विचारा. चार्टमध्ये जर लिहिले तरी सुद्धा चालू शकेल. हा मी ते स्टॉप करते शेअरिंगचे. बरं, सो एनिवे, सो आय विश यू ऑल द बेस्ट. आणि मग आपण असंच नंतर त्या पुढच्या लेक्चर वेळेला भेटूया. थँक्यू व्हेरी मच.